नमस्कार. सप्र्यांचा सप्रेम नमस्कार. कलादेवता नटराज, आपण सर्व जमलेले रसिक आणि माझे या व्यवसायातील गुरु कैलासवासी शरद तळवलकर यांना विनम्र अभिवादन करून अक्षय थिएटर्स सविनय सादर करीत आहे नमन करूनी नटराजाला. नमन करूनी नटराजाला, साकडं घालूनी तुम्हा रसिकांना. नमन करूनी नटराजाला, साकडं घालूनी तुम्हा रसिकांना. आशीर्वाद मागतो एक वार, सादर करण्या सप्रेम नमस्कार, सप्रेम नमस्कार, सप्रेम नमस्कार. मंडळी, चांगलं काम करण्या अगोदर आपण गणपतीचं पूजन करतो, गणपतीला पुजतो, एक दोन ओळी त्यांच्यासाठी आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करतो. चालेल ना? प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा. गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो. दुसरा कलादेवता नटराज. सर्वांग सुंदर असा नटराज, सर्वांग सुंदर असा नटराज. तांडव मुद्रा करुणी द्यावे, तांडव मुद्रा करुणी द्यावे. दर्शन आम्हा सर्वांग सुंदर असा नटराज, सर्वांग सुंदर असा नटराज. मंडळी, इथं यायच्या वेळेला घरामधनं निघालो, घरामध्ये खेळा मारत होतो. खेळा कशासाठी? कॅलेंडर लावण्यासाठी. कॅलेंडर कशासाठी? हिशेब ठेवण्यासाठी. तुम्ही विचारा पैशाचा नाही, डब्यांचा. बायको माहेरी गेली, खानावळीतला डबा लावलाय म्हणजे काय? ज्या तारखेला डबा नाही त्या तारखेला कॅलेंडरवर फुली. म्हणजे महिन्याच्या शेवटी एका नजरेत कळतं किती खाडे झाले. म्हणजे महिन्याच्या शेवटी बिल द्यायला बरं पडतं, नाही का? आता हे सगळं मी तुम्हाला सांगायला लागलो आपली ओळख होण्यापूर्वीच. आता तुम्ही म्हणाल ओळखीचं काय मोठं, तुम्ही आलायत ते काय ते सांगा चला. पण तसं नाही. ओळख असली म्हणजे बोलण्यात जास्त जवळीक निर्माण होते, नाही का? म्हणजे तो सहानुभूती पूर्ण का काय असं म्हणतात तसा दृष्टिकोन येतो. म्हणजे समजा मी तुम्हाला सांगितलं चांगला नाही ते आवाज क्लिअर नाही याबद्दल. व्हेरी गुड. एवढीच आहे वायर, एवढी आहे बरं. मला माझी लिमिट टाकून दिली त्याने, याच्या पुढे अजिबात जायचं. ठीक आहे, काही हरकत नाही. फिरतो माझ्या. आता असंच करावं लागणार. नको मी हां ठेवून देते. आता काही प्रॉब्लेम नाही ना? प्लीज. हां काय जर कॉन्सन्ट्रेशन झालेलं असतं. हां ओके, काय हरकत नाही. हां तुम्ही म्हणाल ओळखीचं काय मोठं, तुम्ही आता आलायत ते काय ते सांगायला चाला. तसं नाही. ओळख असली म्हणजे बोलण्यात जास्त जवळीक निर्माण होते. म्हणजे तो सहानुभूती पूर्ण का काय असं म्हणतात ना, तसा दृष्टिकोन येतो, नाही का? म्हणजे समजा मी तुम्हाला सांगितलं महादेव सखाराम यांना मुलगा झाला बरं का, तुम्ही म्हणाल झाला पुढं. कारण तुम्ही त्या महादेव सखारामनं ओळखत नाही.
पण तेच मी तुम्हाला सांगितलं, अहो असं काय करताय, अहो महादेव सखाराम म्हणजे तुमचे मेवणे, बायकोचे सख्खे भाऊ म्हटल्याबरोबर तुम्ही विचारणार मुलगा झाला केव्हा, कुठे, कुठल्या हॉस्पिटलमध्ये, बाळबाळंतीण सुखरूप, आणि मग अण्णांनी कळलं कसं नाही, कमाल आहे अण्णांची, अगं हे ऐकलं का, हां अण्णांना मुलगा झाला, माझ्या नाही तुझ्या. आता ही सर्व धावपळ झाली कारण तुम्ही महादेव सखारामना ओळखता, म्हणून ओळख महत्त्वाची. तर मी श्रीप्रकाश सप्रे, वय वर्ष 71, लहानपणापासनं जीवन जसं येईल तसं जगत आलो आहे. आयुष्यात डॉक्टर, इंजिनियर असल्या फालतू गोष्टीची ध्येय मी कधी ठेवली नाहीत, कधीच नाही. जीवन येईल तसं जगायचं. झोप कितीही वेळ लागते, झोपेसाठी खास गोळ्या बेळ्या काहीही घ्याव्या लागत नाहीत. आयुष्य येईल तसं घेतो, आयुष्य येईल तसं घेतो. प्रॉब्लेम्स भरपूर, आपण सर्व माणसं आहोत, आपल्या सगळ्यांना काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतोच. सर्वात सतावणारा मला निदान आपल्यालासुद्धा असेल की एखादा दिवस एका आठवड्यामध्ये किंवा महिन्यामध्ये असा काही उजाडतो आपल्याला की आज वेळ जात नाही, टाईमपासच होत नाही. आज काय सकाळी किती 10 वाजलेत अजून, अरे आत्तापर्यंत 12 वाजायला पाहिजे होते. म्हणजे टाईमपास होत नाही. असं काही ना काहीतरी कुठे 2 तास 4 तास 1 दिवस असा उगवतो. मला पण आहे. अशा वेळेला मी काय करतो मंडळी, आपण करून बघा, आपला वेळ एकदम झटकन जाईल. मी माझ्या खोलीत जातो, खोलीची दारं खिडक्या सगळी बंद करतो, खोलीमध्ये अंधार करतो, खोलीच्या मधोमध एखादी खुर्ची घेऊन बसतो, डोळे मिटून शांतपणे बसतो. आणि त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोरून माझ्या पूर्वायुष्यात काही घडलेल्या गमतीशीर घटना असतात, त्या फ्लॅशबॅकसारख्या डोळ्यासमोरून तरळत जातात. आणि त्यामध्ये दिसायला लागते माझी शाळा, 1ली ते 4थी प्राथमिक शाळा, बऱ्याकमधली शाळा, 5वी ते 11वी न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, घुमट असलेली लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेली शाळा. आणि त्या शाळेतला 5वीच्या वर्गातला पहिला दिवस आठवतो. कारण 1ली ते 4थी प्राथमिक शाळा, छोटी शाळा, मुलं कमी. 5वी ते 11वी न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, सगळी, कोणी ओळखीचं नाही, पालखीचं नाही, कोपऱ्यात असा बावरल्यासारखा उभा होतो. तेवढ्यात गुरुजन एक माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, बाळ असा बिथरल्यासारखा का उभा आहेस, आज पहिला दिवस आहे का तुझा? म्हटलं हो सर पहिला दिवस आहे, त्यामुळं कोणी ओळखी पाळखीचं काही नाही आहे. आणि तर ठीक आहे म्हणते, काही हरकत नाही, उद्यापासून तुला सगळ्या मुलांच्या ओळखी बिळखी होतील, काही अडचण आली माझ्याकडे ये, मी तुझी अडचण सॉल्व करीन. हे मास्तर मराठी विषय शिकवायचे. या मास्तरांचं वैशिष्ट्य एक होतं, जी कविता किंवा जो धडा शिकवतील ना त्यातलं पात्र जिवंत होऊन आमच्यासमोर बोलतं आहे का काय असं आम्हाला वाटायचं. म्हणजे तुम्हाला सांगतो, अब्राहम लिंकनचं एक पत्र आम्हाला अभ्यासाला होतं, आपल्याला माहीत असेल. अब्राहम लिंकननी त्याच्या मुलावर कोणत्या स्वरूपाचे संस्कार करा या आशयाचं त्याच्या हेडमास्टरांना लिहिलेलं पत्र होतं. मास्तर शिकवायचे, आम्हाला वाटतं साक्षात अब्राहम लिंकन बोलतोय. आईची कविता शिकवताना मास्तर स्वतःही रडायचे आणि आम्हालाही रडवायचे. असे मास्टर त्यावेळेला होते. दुसरे हिंदीचे. आता तुम्हाला माहिती आहे आत्ताच्या ह्याच्याप्रमाणे कसं आहे, पहिलीपासूनच हिंदी इंग्लिश विषय असतात. आमच्या वेळेला 5वीला हिंदी आणि इंग्लिश हे विषय नवीन, 5वीपासून. त्याच्या आधी काही नाही, मराठी मीडियम सगळं. हां, पण हिंदी हा विषय नवीन. आम्हाला शंका, आम्हाला मराठी बोलता यायचं नाही तर हिंदी काय बोलता येणार आहे, नाही का. त्यामुळे आम्ही हिंदीच्या मास्तरांकडे जायचो. म्हणजे सर हे आम्हाला कळत नाही, ते आम्हाला मध्येच अडवायचे आणि म्हणायचे हिंदी में बोलो. अहो सर हिंदी बोलता येत नाही म्हणून तर तुमच्याकडे. अरे चुकलं तरी चालेल, हां हिंदीमध्ये बोला, सराव करा, आज ना उद्या सुधाराल. सारखं काही विचारलं हिंदी में बोलो, हिंदी में बोलो. आता हे हिंदी में बोलो असं म्हणणारे मास्तर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला भाषण करायचे. हिंदी में बोलो असं म्हणणारे मास्तर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला भाषण करायचे. भाइयों और बहनों, लेडीज़ एंड जेंटलमैन, इंडिया हमारी कंट्री है और हम है इंडिया के सिटीज़न, इसलिए हिंदी बोलना हमारी ड्यूटी है. यार बेचारी हिंदी की किस्मत ही फूटी है. आज कल की यंग जनरेशन व्हेनेवर माउथ खोलती है ओनली एंड ओनली इंग्लिश ही बोलती है. ये सुनकर हमारा सर शेम से झुक जाता है एंड हार्ट डीप वेदना से भर आता है.
ये सब वेरी रॉन्ग है। इन रियलिटी देशद्रोह है, ढोंग है। हमें अपने डेली लाइफ में हिंदी लैंग्वेज को खिलाना है, उसे वर्ल्ड वाइड फैलाना है। देन एंड देन ओनली मेरे एंड भारत माँ के ड्रीम्स होंगे सच। थैंक यू व्हेरी मच, थैंक यू व्हेरी मच। विनोदाचा भाग सोडला तर या सरांच्या मार्गदर्शनाखाली हिंदीच्या परीक्षा राष्ट्रभाषेच्या दिल्या होत्या। बऱ्यापैकी पोटा पाण्यापुरते मार्क मिळून पास झालो होतो। स्कॉलर बिलर तर अजिबातच नव्हतो, अजिबात नाही। आमच्या घरच्यांनी एकदाच सांगितलं होतं, काय प्रत्येकाची कपॅसिटी वेगळी असते। मला कुठला जरी भारी क्लास लावला तरी माझी 50%चीच कपॅसिटी असेल तर मला 50च पडणार हो, मला 90 नाही पडणार। लोकांना कळत नाही, हल्ली आईबापांच्या अपेक्षा खूप आहेत। आम्हाला नाही, आम्हाला म्हणले तुला जसं पाहिजे तसं कर बरं। त्यामुळं आम्ही म्हणलं चालेल, तेवढे मार्क पडले बस। मला याच्यानंतर आठवते माझी चाळ, ज्या चाळीत आम्ही 52 वर्ष गुण्या गोविंदानं एक कुटुंब या पद्धतीप्रमाणे राहिलो, ती चाळ मला आठवते। या चाळीमध्ये 52 वेगवेगळी कुटुंब, वेगवेगळ्या धर्माची, जातीची, बोलीची सगळीची कुटुंब अशी एकत्र एका कुटुंबासारखी राहायची। कोणाकडे लग्न असेल तर आपल्या घरचं लग्न आहे असं समजून तिथं राबायला जायचे। कोणावर दुःखद प्रसंग ओढवला तर तेवढ्याच रीतीनं दुःखात सहभागी व्हायचे। या चाळीमध्ये 6 प्रकारचे सार्वजनिक उत्सव आम्ही साजरे करत असू। आमच्या चाळीच्या वरती एक छानपैकी टेरेस होतं, पूर्वीच्या भाषेत गच्ची होती। त्या ठिकाणी आम्ही 6 उत्सव सगळ्यांना सार्वजनिक साजरे करत असू। आणि आज मला आठवतो त्या चाळीतला शेवटच्या कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव, कारण त्या कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवानंतर 2च महिन्यांनी चाळीच्या मालकानं ती चाळ विकायला काढलेली असते आणि एका बिल्डरला ती डेव्हलपमेंटसाठी विकलेली असते। आणि त्यावेळेला कसं होतं, जागेच्या बदलात जागा नाही, हे व्हॅल्युएशन तुमच्या जागेचं, हे पैसे तुम्हाला जिथं पाहिजे तिथं तुम्ही जाऊ शकता आणि घर घेऊ शकता। म्हणजे माझा आजचा शेजारी उद्या कुठे जाणार ते मला माहीत नाही। 2 महिन्यांनी या सगळ्या भारलेल्या वातावरणातली कोजागिरी पौर्णिमा ही मला आज आठवते। तर त्यावेळेला आमच्या चाळकऱ्यांची एक कमिटी स्थापन केली आणि ते म्हणले की कोजागिरी पौर्णिमा रात्रभर जागवायची, सेलिब्रिटी कोणतरी पाहिजे नाही का, अशा उत्सवाला सेलिब्रिटी कोणतरी लागतो। मला म्हणले तुझे आहेत ना, शरद तळवलकरांना बोलव। मी म्हणलं बघतो भाऊ विचारून, ते येत आहेत नाही येत आहेत, विचार म्हणले। गेलो। तुम्हाला आठवत असेल नाशिकला रसरंग नावाचं साप्ताहिक निघायचं पूर्वी। त्या रसरंग साप्ताहिकामध्ये प्रश्न तुमचा आणि उत्तर शरद तळवलकरांचे हे सदर 40 वर्ष चालू होतं। हां, त्या सगळ्या प्रश्नांचं पुस्तक झालं आहे, 9 आवृत्त्या संपल्यात, आत्ता आउट ऑफ प्रिंट आहे। रसिकांनी खवचटपणे विचारलेले, प्रेमाने विचारलेले एक एक प्रश्न आणि त्याच पद्धतीनं तळवलकरांनी दिलेली उत्तरं। प्रश्न तुमचा, उत्तर शरद तळवलकरांचे। चाळकरी म्हणले तळवलकर येतील ना तेव्हा पहिला कार्यक्रम प्रश्नोत्तराचाच करू। म्हणजे काय, रसरंगमध्ये उत्तर देणं सोपं आहे हो। आम्ही पत्र पाठवतो, ते 2 दिवस विचार करतात, उत्तर सुचतं, मग लिहितात। पण समोर बसल्यावर आम्ही प्रश्न विचारला तर इमिजिएट उत्तर देतील का? तर मी म्हटलं त्यांना विचारतो। दिवस उजाडला, तळवलकर साहेब आले। म्हटलं तुम्हाला काय गाडी बिडी आहे, वेळ आहे का? म्हणजे आपल्या घरचा उत्सव आहे, गाडी बिडी कसली, मी स्वतः रिक्षाने येणार, माझे पैसे मी देणार, काय तुम्ही द्यायचे। हे त्यावेळचे A ग्रेड सेलिब्रिटी। आणि आज दूरदर्शनवर 2 मिनिटाचं काम सिरियलमध्ये असेल तर तो 1.5 लाख रुपये मागतो सेलिब्रिटी म्हणून जाण्यासाठी। आणि म्हणून तळवलकर, राजा परांजपे, ग दि माडगुळकर, राजा यांची आज आपल्याला महत्त्व पटतं। अर्ध्या अळकुंडाने पिवळी झालेली नाहीत, वर्षानुवर्ष त्यांनी एक्सपिरियन्स घेतला तरी। आल्याबरोबर चाळकऱ्यांना खूप आनंद झाला। अरे पडद्यावर पाहिलेले तळवलकर साहेब आज प्रत्यक्ष येणार। आणि मग असे बसले होते, आत्ता आपण जसे बसलो होतो तिथं, आणि कार्यक्रम पत्रिका होती, तर ते कार्यक्रम पत्रिका पाहायला लागले। तर मी त्यांना म्हणले बघा कार्यक्रम पत्रिका नका बघू, आपल्याला हे रसिक लोक काही प्रश्न विचारणार आहेत, त्याची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत। ते म्हणले म्हणजे कार्यक्रम पत्रिकेवर नसलेल्या कार्यक्रमानं सुरुवात? म्हणलं हो तसंच आहे।
आणि तुम्हाला सांगतो, प्रश्नोत्तराचा सिलसिला सुरू झाला. आमच्या चाळकऱ्यांनी एक एक जे काही प्रश्न विचारले ते तुम्हाला सांगतो, पण तळवलकरांनी इतक्या ईजमध्ये उत्तरं दिली, प्रश्न संपायच्या आत उत्तर तयार. आणि तो लाईव्ह सामना सुरू झाला. एक जण उठले, शरद काका, हे त्यांचं प्रेमाचं नाव, त्यांना सगळे शरद काका म्हणायचे. शरद काका, आज परदेशामध्ये स्त्रिया ट्रॅक्टर चालवायला शिकलेल्या आहेत. आज परदेशामध्ये स्त्रिया ट्रॅक्टर चालवायला शिकलेल्या आहेत. जर भारतामध्ये स्त्रियांनी ट्रॅक्टर चालवला तर स्त्रिया जय जवानी दे भवानी किंवा जय जवान जय किसान याऐवजी कोणती घोषणा देतील. त्यांनी तेच सांगितलं, स्त्रियांना जय जवानी दे भवानी अशा घोषणा देतील. तीर्थक्षेत्रावर वृद्धांपेक्षा तरुणांचीच गर्दी जास्त का? त्यांनी सांगितलं, गर्दीत वृद्ध गुदमरतात आणि तरुणांना सुख मिळतं. सगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले होते. भारत चंद्रावर जाण्यात प्रगतिशील का नाही? कारण तिथून कर्ज मिळण्याची शक्यता नाही. कर्ज मिळण्याची शक्यता नाही. विद्यार्थ्यानं परीक्षेमध्ये उत्तम यश संपादन करण्यासाठी काय करावं? त्यांनी सांगितलं, पुढील विद्यार्थ्याच्या लिखाणावर दूरदृष्टी ठेवावी. करू नका म्हणे असं म्हणे. प्रेयसीबद्दल शंका कधी घ्यावी? प्रेयसीबद्दल शंका कधी घ्यावी? त्यांनी सांगितलं, तिनं एखाद्या मानलेल्या भावाची ओळख करून दिली तर शंका घ्यायला हरकत नाही. रस्त्यानं जाताना आपल्या समोरनं मांजर आडवं गेलं, आपण काय करतो? काहीतरी 5 पावलं उलटी मोजतो, परत तो मार्ग सोडतो आणि मागं जातो. त्यांना विचारलं, समजा एखादी तरुण युवती आडवी गेली तर काय करावं? ते म्हणले, मार्ग न बदलता तिच्याच मागं जावं. मार्ग बदलायचा नाही म्हणले. आता स्त्रियांच्या 32 नखऱ्यापैकी सगळ्यात धोक्याचा नखरा कोणता? त्यांनी सांगितलं, त्यांचीच 32शी. त्यांचे सगळ्या प्रकारचे प्रश्न होते. अहो, एखादी तर त्या आमचे म्हातारे काका होते, काकू होते, त्यांनी विचारलं, शरद काका, मुलगा आईपासून वेगळा राहू शकतो? प्रश्न काय बघा, मुलगा आईपासून वेगळा राहू शकतो, पण आई मुलापासून वेगळी राहू शकत नाही. कारण त्यांनी उत्तर दिलं, मुलापासून वेगळं होताना आईनं यमयातना सोसलेल्या असतात, म्हणून ती राहत नाही. दुसरं, शून्य. आता हा प्रश्न बघायचा, काय उत्तर देणार? शून्य आणि वर्तुळ यामध्ये फरक काय? शून्य आणि वर्तुळ यामध्ये फरक काय? त्यांनी सांगितलं, शून्यानं संख्या वाढते. शून्यानं संख्या वाढते, वर्तुळानं वाटोळं होतं. वर्तुळानं वाटोळं होतं. सायकल आणि पत्नी यात फरक काय? काय प्रश्न आहे? सायकल आणि पत्नी यात फरक काय? त्यांनी सांगितलं, सायकल उताराला ब्रेक लावून थांबवता येते, पण पत्नी सगळे माझ्यासारखं कोणतरी समदुःखी आहे म्हणजे इथं नाही का? काय गेले असे एकशे एक प्रश्न विचारले ते. तर नाही, शहरातली स्त्री आणि ग्रामीण स्त्री यामध्ये फरक काय? शहरातली स्त्री आणि ग्रामीण स्त्री यामध्ये फरक काय? त्यांनी सांगितलं, घागर आणि बादली यात जो आहे तो. आणि सर्वात शेवटी तर एकाने कहर घ्या, तसं कोपऱ्यात बसला ना, शरद काका, मूर्ख कोण? प्रश्न विचारणारा का उत्तरं देणारा? त्यांनी त्याच्याकडे बघूनच उत्तर दिलं, मूर्खासारखे प्रश्न विचारणारा. असा प्रश्नोत्तराचा सिलसिला चालला होता. तेवढ्यात
एक 70-75 वर्षाच्या आमच्या सगळ्या चाळीच्या आम्ही मावशी म्हणायचो त्यांना, त्या आल्या पदर खोचत, नऊवारी साडी वगैरे पदर खोचत. आता झालं का तुमचं, आता आमचा ॲटम होऊन जाऊ द्या. म्हटलं तुम्ही या वयात काय ॲटम करणार, आम्ही दादल्याचं नाव घेणार. उखाणं, अरे हो हां म्हणतात, तिच्या मागं 4-5 बायका जमा झाल्या. आजच्या कोणत्याही बाईला सांगा उखाणं घ्या, नवऱ्याचं नाव घ्या, घेतात का बघा. छे आत्ता काय, आत्ता नंतर. पण त्या मावशा उभ्या राहिल्या मस्त. आणि पहिल्या त्या मावशी, आमच्या शांता मावशी, पदर खोचून आल्या, अशा आल्या स्टेजवर. मागं गडबड आहे का काही, मागे गडबड आहे, ऐकायला येते का? हां जोरात म्हणा ना. हो ना, असं त्या म्हणल्या. शांत बसा. आणि मग त्यांनी सुरुवात केली, माझं सुंदर गाव, बरं का, माझं सुंदर गाव, गावात शंकराचं मंदिर, माझं सुंदर गाव, गावात शंकराचं मंदिर, मंदिरासमोर झुळझुळ वाहणारी नदी, नदीला सुंदर घाट, आणि ढापण्या रामरावाला पाहून मीच पडले चाट. आणि मग सुरू झालं. सलमान बरोबर बघायला गेले जॅकीचा हिरो, बरं का, सलमान बरोबर बघायला गेले जॅकीचा हिरो. आमिर खानच मनात ठसला, आमचे हे मात्र झिरो. 10वीच्या परीक्षेत आमची चंपू आली 12वी. 10वीच्या परीक्षेत आमची चंपू आली 12वी. छगनरावांकडे बघून मला आठवली धारावी. छगनरावांकडे बघून मला आठवली धारावी. हे सगळं असं चाललं असताना आमचे विडंबन गाण्याची पाळी आली. बघा, आमच्या चाळीमध्ये 101 कलाकार, मग विडंबन गाणी, कवी संमेलन, प्रश्नोत्तरं, उखाणे, असे सगळे ॲटम चालून आम्ही ती कोजागिरीची रात्र साजरी केली. आणि विडंबन गाणी तर आपल्याला माहिती आहे. अहो, इतक्या सुंदर मराठी गाण्यामध्ये एक शब्द जर तुम्ही बदललात तर अर्थाचा अनर्थ होऊन जातो आणि गाणं भलतंच होतं. त्यामध्ये सगळ्यांनी भाग घेतला होता. आता सकाळी राजू आईला म्हणतो, आई नाश्ता कर, पोळी भाजी खायला दे, मला शिकवणीला जायचं आहे. हो राजा, पोळी भाजी करते आणि तुला देते. हां. परत 10 मिनटं जातात, काहीच होत नाही. तो म्हणतो, अगं आई काय झालं काय? अरे बघ राजा, कणिक भिजवली आहे, त्याच्या बोट्या करते, पोळपाटावर घेते, लाटते आणि तुला देते. पुन्हा 10-15 मिनटं जातात, काहीच होत नाही. अगं काय झालं आई? ना तर आता मग मी जाणार नाही. जा आहे बघ, काय झालं माहिती आहे, कणकेच्या बोट्याही केल्यात, बोटी पोळपाटावर घेतली, पण लाटण्याने ती लाटलीच जात नाही आहे. तो विचारतो का? ती उत्तर देते, आई उत्तर देते, जुन्या जुन्या पोळपाटावरती, जुन्या जुन्या पोळपाटावरती तुझीच मी पोळी लाटत आहे. अजूनही पोळी झालेली नाही, अजूनही पोळी लाटत आहे. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. चांगल्या गाण्याची वाट लागली ना. हरिभाऊ म्हणून होते 80 वर्षाचे ग्रस्त. हां, त्यांचा वारकऱ्यांवर प्रचंड राग. ते म्हणायचे, आम्ही कुठं 2 दिवस गावाला जायचं म्हटलं तर आमची इथली कामं सगळी पुरी करतो, काय जी असतील ती, पण हे वारकरी पंढरीची वारी आली की शेतीची कामं अर्धवट, जमिनीची सगळ्याची कामं अर्धवट चालले. त्यांनी त्याच्यावर विडंबन केलं, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पुऱ्या संसाराची लावूनिया वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. तुम्हाला आमच्या चालीमध्ये 101 प्लॅटफॉर्मवर हमाली करणारा, हमालापासनं एक्झिक्युटिव्ह ऑफिसरपर्यंत राहत होते. हमालांनी विडंबन केलं एका हमालांनी. त्यावेळेला पुणे मुंबई इंद्रायणी एक्सप्रेस नुकतीच चालू झालेली होती. पुणे मुंबई इंद्रायणी एक्सप्रेस. ते तुम्हाला माहिती आहे, हमालांच्या कानावर सारखे अनाऊन्समेंट असते, ही गाडी या नंबर प्लॅटफॉर्मवर, ती गाडी त्या नंबर प्लॅटफॉर्मवर. त्यांनी त्याच्यावर विडंबन केलं.
इंद्रायणी आली, इंद्रायणी आली, इंद्रायणी आली, 5 नंबरवर आली, 5 नंबरवर आली, तारंबळ उडाली, तारंबळ उडाली, प्रवाशांची हो प्रवाशांची, इंद्रायणी आली. मागे पुढे वाहे गर्दीचा महापूर, मागे पुढे वाहे हो मागे पुढे वाहे गर्दीचा महापूर, नाचती हा माल, नाचती हा माल, नाचती हा माल, नाचती हा माल, मागे पुढे इंद्रायणी आली, इंद्रायणी आली. आमची छोटी ताई मैत्रिणीला सांगतेय, छोटी ताई मैत्रिणीला सांगतेय, आईनं आमच्याकडं तिखट मिठाचा सांजा केला ना तर माझी मोठी बहीण काय करते, तिच्या डिशमधल्या मिरच्या माझ्या पानात टाकते आणि स्वतः मात्र तिखट मिठाचा सांजा खाते. ती कसं सांगते, ती गाण्यात सांगते. तिनं सांजा कसा ग खाल्ला, तिनं सांजा कसा ग खाल्ला, दिल्या फक्त मिरच्या मला, नेहमीच ताईटली अशीच करते, सांगेन मी आईला. तिनं सांजा. ह्याला राजा आणि राणी दोघांचं नवीन लग्न झालेलं होतं. असा चांगला कार्यक्रम चालला होता, सगळे असे बसले होते. तेवढ्यात राणी उठून गेली. राणीच्या मागं तो राजा गेला, आला आणि 5 मिनटात परत आला. त्याला एक दोघांनी विचार, काय 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 काही नाही रे, नेहमीच आहे. अरे म्हटलं जाऊ द्या, नवीन लग्न आले, तुमचे वाद. हा नाही काय झालं होतं, काय काय नाही म्हणे. ती गेली तर मी तिच्या मागोमाग गेलो. काय म्हणला, मी म्हणलो तिला, आज राणी कालची ती खीर तू खाऊ नको, आज राणी कालची ती खीर तू खाऊ नको, कालचे ते नासलेले दूध तू उकळू नको, आज राणी कालची ती खीर तू खाऊ नको. हे असं चाललं होतं विडंबन गाणी. मग कवी संमेलनाची वेळ आली. माझ्या वडिलांनी म्हटलेली कविता आठवते, आपण ऐकलीही असेल. घर ही संकल्पना काय, घर असावं घरासारखं, घर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. घर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. त्या शब्दाला अर्थ असावा, त्या शब्दाला अर्थ असावा, नकोच नुसती वाणी, सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी. त्या अर्थाला अर्थ असावा, त्या अर्थाला अर्थ असावा, नकोच नुसते पाणी, अश्रूतूनही प्रीत झरावी, नकोच नुसते पाणी. या घरट्यातून पिलू उडावे, या घरट्यातून पिलू उडावे, दिव्य घेऊनी शक्ती, आकांक्षांचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ती. घर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. या पद्धतीची कविता. घर ही संकल्पना काय. मग दुसरे आमचे हरिभाऊ उठले, त्यांच्या कवितेचा विषय तुम्ही कधी आयुष्यात ऐकला नसेल. दगड. दगड हा पदार्थ कवितेचा विषय असू शकतो, असू शकतो. सगळ्या साहित्यिकांनी, कवींनी, कोणी आत्तापर्यंत दगडावर कविता नाही लिहिलेली, पण त्यांनी लिहिली आणि आपल्याला दगडाचं महत्त्व पटलं. आपण दगड म्हणजे काय समजतो, पण त्या दगडाचे उपयोग किती आहेत. म्हणून दगडाला बघून ते म्हणतात, पाहून तुला लोक म्हणती बिनकामाचा, पाहून तुला लोक म्हणती बिनकामाचा, अरे फोडून तुला लोक पैसा घेती घामाचा, फोडून तुला लोक पैसा घेती घामाचा, फासून तुला शेंदूर, फासून तुला शेंदूर, लोक ठेविती माथी, घेऊन तुला हाती, दंगलीत करीती साथी, दंगलीत करीती साथी, रचुनी तुला देती लोक,
रचुनी तुला देती लोक वास्तूचे रूप, घडवुनी तुला देती लोक देवाचे स्वरूप. अरे देऊन तुझी उपमा करीती मुलांचा सन्मान. दगड्या धोंड्या कसा निपजला रे माझ्या पोटी, दगडे नुसता दगड. अरे देऊन तुझी उपमा करीती मुलांचा सन्मान, ठेवून तुला साक्षी काढीती इतिहास अनुमान. हे किल्ल्यांवरच्या अभेद्य तटबंद्या दगडाच्या बनलेल्या आहेत आणि त्यामुळं 400-500 वर्षानंतर तो इतिहास आज आपल्याला कळतो, कारण ती तटबंदी भक्कम आहे म्हणून. आणि म्हणून ते शेवटी म्हणतात, असा तू असा तू, असा तू असा तू वाटे सर्वांना दगड, मात्र मला भासे उत्तुंग असा द गड. द गड हे असं चाललं होतं. छानपैकी तंद्री लागली होती बघा, मस्तपैकी टाईमपास होत होता. असं मस्त फ्लॅशबॅक, वा वा वा, त्या फ्लॅशबॅकमध्ये पडून गेलो होतं. तेवढ्यात माझ्या खोलीचं दार कुणीतरी वाजवतं आहे असा मला भास झाला. भास नाही, खरंच होतं ते. वैतागलो, फ्लॅशबॅक संपला आणि वैतागलं आणि दार उघडलं. दार उघडलं तर बायकोच म्हशीसारखी आत घुसली. अगोबाई 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 तुम्ही आहात ना? म्हटलं आहे, अजून तरी आहे. काय? नाही नाही हो सांगायला विसरले. मगाशी तुम्ही बाहेर गेला होतात ना, तेव्हा तुमच्याकडे गुंड येऊन गेले. गुंड? गुंड माझ्याकडे? आणि तुला न घेता गेले? काहीतरी बडबड करू नका. गुंड त्यांचा आडनाव आहे. गुंड माहिती आहेत ना म्हणजे काय? गुंड म्हणजे भुरटा, छोट्या मोठ्या चोऱ्या करणारा. नाही तर मग तुका म्हणे पुत्रा व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, तो गुंडा नाही. तो चांगल्या अर्थानं गुंडा. आपण लहान मुलाला म्हणतो काय गुंडोबा, काय म्हणताय, फुटकळ चोऱ्या करणारा. काहीतरी बोल नका, त्यांचं आडनाव गुंड आहे. हां, गुंड आडनाव असतं का? ऐकलं आहे तुम्ही? हां, अरे वा, भरपूर लिखा आहे माणूस. अहो मी पण विचार केला, गुंड असतं का? असतं. दरोडे आडनावे तर गुंड का नसावं? दरोडे आडनावे. दरोडे जोग मोठे बिल्डर आहेत मुंबई पुण्यामध्ये. दरोडे, अट्टल हे आडनाव आहे. अहो अट्टल हे आडनाव आहे. मुळात सरळ नावाला आड नाव का म्हणतात तेच अजूनपर्यंत कळलेलं नाही. आपलं नाव किती सरळ असतं की नाही, आड नाव. आता बघा उदाहरणार्थ श र द त ळ व ल क र. एकही काना नाही, एकही मात्रा नाही, एकही उकार नाही, एकही आकार नाही, एकही वेलांटी नाही, एकही अनुस्वार नाही. मुळाक्षरातली अक्षरं उचला आणि लावा. मग आड नाव का? आणि म्हणून पु ल देशपांडे तळवलकरांना म्हणायचे, नावाप्रमाणे सरळ चालणारा माणूस शरद तळवलकर. त्यामुळे त्यांना म्हणायचं. आणि मग विचार केला मंडळी, आडनावांची उत्पत्ती कुठनं झाली, आडनावं कुठनं निघाली. कोणत्याही पंचांगाचा आधार घेतलेला नाही. ही सगळी आडनावं आपल्या आजूबाजूला असतात. फक्त आपलं ऑब्झर्वेशन थोडंफार कमी पडतं का काय, किंवा आपल्याला ते लक्षात येत नाही. हा माणसाचा स्वभाव धर्म आहे. आणि मग विचार केला, मराठी भाषा शिकायची असेल तर श्री गणेशा यावा लागतो. त्या बेसवर मराठी शिकतो. अंकगणित यायचं असेल तर 1 ते 10 आकडे यावेच लागतात. त्या बेसवर आपण अंकगणित शिकतो नाही का. या तेव्हा कळलं मला, आडनावांची उत्पत्ती 1 ते 10 आकड्यातून झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल काहीतरी बोलतोय आपला. नाही, उदाहरणासह तुम्हाला पटवून देतो. किती प्रकारची आडनावं आहेत. उत्पत्ती 1 ते 10 आकडे. एक बोटे आडनाव आहे की नाही, आहे ना. 2चा पाडा कसा म्हणतो, बेक बे, बे दुने 4, 2 बेके 3, त्रिगुणे 4, चौकर 5, पंचबाई 6, 6 आणि 7, 7 बाई 8, अष्टपुत्रे 9, नवगुणे 10, दशपुत्रे. आहे का नाही. माझा पुसटसा रिस्पॉन्स काय येतोय. आता मात्र तुमच्याकडनं लय मस्त रिस्पॉन्स घेणार. मी सांगतो तिथं हात ठेवा आणि आडनाव हाय का नाही सांगा. हां, केसकर आडनाव आहे की नाही, आहे ना. टकले आहे ना. हां, डोके, डोळे, दाते, डाळे, काने, माने,
हाते बार हाते पोटे पोट फोडे पोट भरे पोट दुखे मांडे मांडेकर गुडघे पोटरे आणि नखाते आहेत ना, आहेत. आपण एवढ्या आडनावांनी भरलेलो होतो, कळलं होतं का कधी आपल्याला की आपल्याजवळ एवढी आडनावं आहेत? जबडे, हां, मुठे आणि आडमुठे पण असतात. चला, डायजेस्टिव्ह सिस्टीमवर पण आडनावं आहेत. पचन संस्था, शौचे आडनाव आहे, हगवणे आडनाव आहे, बार सोडे आडनाव आहे, मुतालिक आडनाव आहे आणि मुतवल्ली हे बी आडनाव आहे. आडनावांनी कुणाला बी सोडलेलं नाही. चला, रोजच्या जेवणातले अन्नपदार्थ: तांदळे, भाते, भातखंडे, तुपे, तुपसौंदर्य, दही साखरे, दूध साखरे, कढी भाते, खिरे, ओरपे, पुरी, वाटाणे, फुटाणे, ताक पेरे, कणिक दळे. सगळे आडनावं आहेत. जुळवायचं म्हणून नाही, सगळं तुम्हाला दाखवीन, पुरावा आहे आपल्याकडे. 70 प्रकारचे आडनावं आहेत. 70. चला, संख्या हजारे, आपल्याला माहिती आहे चांगलं आडनाव हजारे आहे ना. शंभरकर आडनाव आहे आणि एकाच अक्षराचा आडनाव पै हे पण आडनाव आहे. पै हे आडनाव आहे. हां, त्यामुळे आडनावांनी कोणालाही सोडलेलं नाही. रंग: काळे, गोरे, निळे, गडदे, जांभळे, हिरवे, पांढरे, सगळे रंगांचे आडनाव आहेत. फळं: आंबेकर, कणसे, फणसे, आवळे, बोरे आहेत ना. हां, पक्षी: कावळे, गरुड आणि चिमणे हे पण आडनावे. काही आडनावं तुमच्याकडनं कळतात. ते असंच एका ठिकाणी गेलतो, त्याच्याकडनं चिमणे आडनाव आहे बरं का साहेब, पुढं सांगा. मग तेच आता सांगतो कंटिन्यू मी. हां, आडनावाने कोणालाही सोडलेलं नाही. हां, प्राणी: वाघ, सिंह, कोल्हे, लांडगे, मगर, तरस आणि मग बोके, गाढवे, ढेकणे, पाल, मुंगी, जोरळे, चिलटे, उंदरे, बैलमुखे, घोडमुखे, वाटे, सगळे आडनाव आहेत. पोशाख: कपडे, टोपे आडनाव आहे ना. टोपे, सदरे आडनाव आहे ना. धोत्रे आहे आणि लुगडे हे बी आडनाव आहे. आडनावाने कोणालाही सोडलं. आगीशी संबंधित: फायर, आगी, आग लावे आडनाव आहे. हां, पोळ, बंब, बंबवाले, जळूकर. शस्त्र: तलवार, ढाले आणि भाले है ना. झालं. धातू: मेटल, धातू, तांबे, पितळे, लोखंडे आणि एक नाव कळलेलं जस्ते हे पण आहे. धातू कोणालाही नाही सोड. आकार: शेप्स, कोने, तिकोने, कमाने, गोळे, आळे, आळेकर आहे. कोण आहे? देव, देवता, देव, देवी, दानवे, देव, देवी, दानवे, पुंडलिक, रामदासी, स्वामी, दत्त, गणपती, गणपत्ये. सगळे आडनाव आहेत, सगळे आडनाव आहेत. चालू. चला, बोलण्याचे प्रकार: गेंगाणे आडनाव आहे, बोबडे आडनाव आहे, तोत्रे आडनाव आहे, बडबडे आडनाव आहे आणि गुपचूप हे सुद्धा आडनाव. गुपचूप आडनाव आहे. पेशव्यांचे सरदार गुपचूप, पुण्याला गणपती आहे त्यांच्या नावानं, गुपचूप गणपती. बोलतच नाही, देव असतो, बोलणार कसा. हां, आहेत आडनाव. आडनावाने कोणालाही सोडलेलं नाही. मला 2 वर्षापूर्वी इंदोरचा फोन. इंदोरला एक समर्थ सेवा मंडळ म्हणून मंडळ आहे बरं का, तिथं मागं कार्यक्रम केले ते. 2 वर्षापूर्वी मला फोन आला की सप्रेसाहेब, या गणपतीत तुमचा कार्यक्रम मिळेल का? म्हटलं कुठनं बोलत आहे? मी इंदोरहून बोलतो आहे. कोण बोलत आहे? मी बोबडे बोलतो आहे. अहो चांगलं बोलत आहे. अहो नाही नाही,
माझं आडनाव बोबडे. असे विनोद होतात. विनोदाला स्थळ काळाचं बंधन नसतं. विनोद घडतो. मी विनोद करणं, तुम्ही हसा म्हणून विनोद होत नाही. विनोद घडतो. विनोद घडतो. चला, बुद्धीशी संबंधित बुद्धिवंत पाऊल बुद्धे महाशब्दे सहस्र बुद्धे सहस्र भोजने. 12 बलुतेदार त्यांच्या त्यांच्या व्यवसायावरून पडलेली आडनावं. सुतार, लोहार, तेली, तांबट, भोई, कासार. बरोबर आहे. अहो, काही आडनाव विचित्र असतात. आपल्याला उच्चारायला सुद्धा लाज वाटते हो. अहो, उघडे आडनाव आहे. हां, आता मी म्हणतो जोशाला, ए जोशा इकडे ये. त्या उघडेला काय म्हणणार? हे उघड्या इकडे नाही म्हणू शकत. नागवेकर आडनाव आहे. आडनाव आहे. माझ्या बहिणीची एक मैत्रीण होती, तिचं आडनाव होतं सटवे. आता मला सांगा, मी तिला म्हटलं तू काय म्हण, ए सटवे इकडे ये म्हणते. काय करणार? आडनाव आहे. विनोद. विनोदाला स्थळ काळाचं बंधन नसतं. विनोद घडतो. दगडाशी संबंधित दगडे, दोंडे, टेकाडे, पर्वते, खडके, गोटे आहेत ना, सगळे आडनाव आहेत. चला, ह्याच्या पुढं अपोजिट्स उलट अर्थाचे शब्द. पण त्याच्या आधी एक राहिले. नवरे. नवऱ्यांचे प्रकार 3. पहिलं नुसतं नवरे, मग नीट नवरे, आणि मग नाईक नवरे असे आहेत. हां, विश्रांतीशी संबंधित झोपे आडनाव आहे. डुलके आडनाव आहे. घोरे आडनाव आहे. आणि थोपटे हे पण आडनाव आहे ना. हां, मारण्याचे प्रकार. मारणे आडनाव आहे. आपटे आडनाव आहे. कावरे आडनाव आहे. चोळकर हे पण आडनाव आहे. आमच्याकडं आपटे मोटर स्कूल आहे. मोटर चालवायला शिकवतो, पण आडनाव आपटे. आता जायचं का नाही तर तुम्ही बघायचं. तसं एक डॉक्टर आहेत, डॉक्टर मोडक, ऑर्थोपेडिक सर्जन. काय मोडून घ्यायचं असेल तर जायचं का नाही. आडनावानी कोणालाही सोडले नाही, कोणालाही सोडले नाही. अपोजिट्स उलट अर्थाचे शब्द. उदास आनंद, खुळे शहाणे, बुवा बाईत, लंबा टिल्लू, आंधळे डोळस, टोपे बोडके आहेत ना आडनावं. हां, आणि हे सगळं कमी पडलं म्हणूनच की काय, कोणत्याही गावाच्या पुढे कर जोडले की आडनाव तयार. नाशिककर, ठाणेकर, औरंगाबादकर, सिन्नरकर, नगरकर, पुणेकर, काय वाटेल ते. अहो, तुम्ही कधी सातारला गेला असाल, साताऱ्याच्या अलीकडं 5-6 किलोमीटरवर एक धावडशी नावाचं गाव आहे. तिथं ब्रह्मेंद्र स्वामी नावाचे एक थोर पुरुष होऊन गेले. त्या धावडशी गावाच्या शेजारी एक 70 ते 80 उंबरेची वाडी आहे. आता उंबरे म्हणजे पूर्वीच्या भाषेत घरं, म्हणजे जितके उंबरे तेवढी घरं असं आहे. त्या वाडीमध्ये 3च आडनावाची लोक राहतात. पहिलं आडनाव वेडे, दुसरं आडनाव वाकडे, तिसरं आडनाव जोशी. म्हणून त्या गावाला येड्या वाकड्या जोशाचं गाव असं म्हणतात. बघा, जनगणनेचे अधिकारी इथं लेले म्हणून कोणी आहे? कोणी आहे का नाही? आहे का? लेले नाही कोणी? नेने? नेने बी नाही. बरं, ठीक आहे, हरकत नाही. एका घरामध्ये जनगणनेचे अधिकारी कॉर्पोरेशनचे गेले. म्हणले, हां कोण कोण राहतं घरामध्ये? ते म्हणले, आम्ही 4 राहतो. नावं काय त्यांची? त्यांनी सांगितलं, सूजलेले, माजलेले, कुजलेले आणि निजलेले. तो बुचकळत पडला. ही काय नाव आहेत? पूर्ण नाव सांगा. नित्यानंद जनार्दन लेले निजलेले. बरोबर? कुसुम जनार्दन लेले कुजलेले. माधव जनार्दन लेले माजलेले. सुशील जनार्दन लेले सुजलेले. आहेत ना? तेव्हा लेले कोणी असेल तर वाईट वाटून घेऊ नका.
विनोद ऐकायचा आणि सोडायचं. हे लेले माणसांचं आणि नेने माणसांचं काय असतं माहिती का? आता लेले माणूस काय करतो, त्याला जर रबर स्टॅम्प बनवायचा असेल तर तो एकच ले बनवतो आणि 2 वेळा मारतो. त्यामुळे आपण सोडून द्यायचं. वासुदेव रघुनाथ लेले, वार लेले. अरविंद सखाराम लेले, अस लेले. नरहर सदाशिव लेले, न स लेले. हर्षद सखाराम लेले, ह स लेले. असे सगळे लेले नेने आहेत. ही या आडनावांची कथा आहे. तर आडनावं लक्षात ठेवा, 1 ते 10 आकडे हे बेस तो आलाच पाहिजे. हे सगळं असं छानपैकी आठवत असतं ना. धन्यवाद. मला आठवतं माझं कॉलेज जीवन आठवतं. आता 40 वर्षापूर्वीचं 45 वर्षापूर्वीचं कॉलेज जीवन आठवायचं. पण मला आठवतं आज प्री डिग्री FY SY 3 वर्ष छान पोटापाण्यापुरते. त्यावेळेला 3 क्लास असायचे. एक पास क्लास, एक काहीतरी 3rd, 2nd, 1st असे 3 क्लास असायचे त्यावेळेत. 35 ते 50 का 45पर्यंत 3rd क्लास. त्याच्यापुढं 60% 2nd क्लास आणि 60%वर डिस्टिंक्शन. म्हणजे 70-72 तर काय विचारायला होतो. आणि त्यावेळेला तुम्हाला खोटं वाटेल, SSCला 70-72% पहिला यायचा. आता म्हणजे 98-99% पहिले येतात तो. हां, मग होतं काय त्याच्यामध्ये 2 विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. एकाच माणसाने 90% पाडले तर 45%चे 2 विद्यार्थी पास होतात ना त्याच्यामध्ये. एकानी असे मार्क पाडून का उपयोग आहे. हां, पण तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे माझ्या आईवडिलांनी सांगितलं, कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही. तुला जेवढे टक्के मार्क पडतील तेवढे मला 100% आहेत. हे एकदाच सांगितलं होतं, एकदा. त्यामुळं टेन्शन रिलीज एकदम काही हे नाही. 1st इयर, 2nd इयर, 3rd इयर आमचा 7-8 जणांचा ग्रुप होता. कॉलेजच्या जवळ घर असल्यामुळं घरात पहिली बेल ऐकू यायची. पहिली बेल झाली की हाताला लागतील ती 2 पुस्तकं कुठल्या तरी 2 वह्या घ्यायच्या आणि जायचं मागच्या गेटनी कॉलेजमध्ये. संध्याकाळी 6च्या पुढं कॉलेजच्या जिमखान्यावर, मैदानावर वेगवेगळ्या स्पोर्ट्सच्या प्रॅक्टिस चालायच्या. त्या आम्ही बघायला जायचो. आमचा 7-8 जणांचा ग्रुप होता. एके दिवशी असेच आम्ही बघायला गेलो असताना एका कोपऱ्यामध्ये प्रचंड गर्दी दिसली. सगळी पोरं पोरी असे चवड्यावर उभे होते, असे एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवत. आम्ही म्हटलं काय हे बघूया तरी म्हणून आम्ही गेलो. मॅच चालली होती कबड्डीची, मुलींची. त्यातली एक छानपैकी डॅशिंग एंट्री करणारी मुलगी आपल्या मनात पटली आणि म्हणलं बस लग्न करीन तर हिच्याशीच. तेव्हा आपलं एक वय वेळ असतं. हां, मग दुसऱ्या दिवसापासून फिल्डिंग लावायला लागलो. ही 3rd इयरची गोष्ट आहे बरं, कारण प्री डिग्रीपासून फिल्डिंग लावायची आम्हाला कळतच नव्हतं त्यावेळेला. त्यामुळे बाजूबाजूला बघितलं, अरे बाकीचे विद्यार्थी, आपण मिडल क्लासचे आपण माणसं, आपल्याजवळ पैसा कुठनं, बाकीची लोक, बाकीचे विद्यार्थी हॉटेलिंग करायचे, पोरींना फिरवायचे, पिक्चरला जायचे, आम्हाला काही करता यायचं नाही. आणि त्यानिमित्तानं ते फेमस कॉलेजमध्ये. पण असं आलं की TYला आल्याबरोबर आणि ही मनात भरल्यावर असं झालं की आपणही असं काहीतरी करावं की जेणेकरून आपलं नाव कॉलेजमध्ये ओव्हरनाईट पॉप्युलर होईल. हे शेवटचं वर्ष आहे. आणि त्याच वेळेला कॉलेजच्या मॅनेजमेंटनी आम्हाला संधी दिली. कॉलेजच्या प्रिन्सिपलनी आमच्या TYच्या 30-35 जणांना केबिनमध्ये बोलावलं आणि सांगितलं, तुमचं हे शेवटचं वर्ष आहे. या वर्षीचं गॅदरिंग, स्नेहसंमेलन हे तुम्ही पोरांनी ऑर्गनाईज करायचं. कॉलेज यात सहभाग घेणार नाही. वाटेल ती तुम्हाला मदत करेल, सपोर्ट करेल, पण हँडल तुम्ही करायचं. आम्हाला खूप आनंद झाला. आता तुम्हाला माहिती आहे, हे सगळं एक एक प्रकार करणं म्हणजे सगळ्या कमिट्या स्थापन करायला लागतात. मग एंटरटेनमेंट कमिटी, वेलकम कमिटी, काय केटरिंग कमिटी, स्पोर्ट्स कमिटी, अशा सगळ्या कमिटी झाल्या. आणि एंटरटेनमेंट या कमिटीमध्ये ती आणि मी दोघं बी आलो. हां, मग मिटिंग खूप व्हायला लागल्या. प्रमाणापेक्षा जास्त वेळ मिटिंगच व्हायला लागल्या. नाही म्हणजे बाकीचे पण लोक होते, आम्ही दोघंच नव्हतो. म्हणजे बाकीच्यांचे ॲटम वेगवेगळे होते. आणि त्यामध्ये आम्ही दोघांनी मिळून एक ॲटम बसवला
ओव्हरनाईट पॉप्युलर झाला, जे पाहिजे होतं ते मिळालं. दुसऱ्या दिवसापासून कॉलर ताट करून शेवटचे राहिलेले 4 महिने नाव आपलं झालं. तो ॲटम होता अंताक्षरी. अंताक्षरी. सगळे गप्प झालेत. तुम्ही म्हटलं त्याच्या अंताक्षरी म्हणजे बँड्या. अरे त्या आम्ही पण खेळतो. असंच झालं ना तुमचं म्हणणं. तुम्ही खेळता तशा बँड्या आम्ही खेळल्या नाहीत. तुम्ही काय करता? क आलं अक्षर, तुम्ही अक्षरावरनं खेळता ना. अक्षरावरनं गाणी म्हणता का नाही? आता क अक्षर आलं, कू की के अशी कची मोडतोड करून गाणं म्हणता ना, का नुसतं कनी सुरू होणारच गाणं म्हणता? नाही. आम्ही गाण्याच्या ओळीतल्या शेवटच्या शब्दावरून पुढचं गाणं, त्या शब्दाची मोडतोड न करता त्या शब्दानं सुरू होणारं पुढचं गाणं. लक्षात येते? आए जाए है थे थी तुम हम तसाच्या तशा शब्दांनी सुरू होणारं गाणं. तुम्हाला आम्ही 70 गाणी निवडली, पण 70 गाणी म्हणून तुम्हाला बोर नाही करणार. काय काळजी करू नका. लक्षात द्या. तुम्हाला उदाहरण आता गाणी म्हणून दाखव. पहिल्या वेळेला शांत बसा फक्त. तुम्ही ज्या वेळेला गाणं बदलतंय ना, पहिल्या 1-2 गाण्याला तुम्हाला समजण्यासाठी, आता तुम्ही सगळे किंग जातो, मी काय समजावणार, पण तरी 1 सेकंड पॉज घेतो म्हणजे दुसरं गाणं बदलेलं असं तुम्हाला वाटत. 1-2 गाणी, बाकी तुम्हाला मग हे होईल. त्यावेळेला देवानंद हा आमचा मॅटिनी आयडॉल. त्यावेळेला गाईड पिक्चर लागलं होतं, त्याचं गाईड. आणि मॅटिनी आयडॉल म्हणजे आमचा पणच असायचा. एक वेळ अभ्यास नाही आला तरी चालेल, पण फर्स्ट डे फर्स्ट शोचं तिकीट मात्र देवानंदचं काढायचं, कुठलंही नाटक. गाईड. आणि त्या गाईडमधलं एक फेमस गाणं आम्ही घेतलं होतं. त्या गाण्याने सुरुवात केली होती. ते गाणं होतं गाता रहे मेरा दिल तू ही मेरी मंजिल. गाता रहे मेरा दिल तू ही मेरी मंजिल है. कहीं बीते ना ये रातें, ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा के साथ साथ घटा के संग संग. साथी चल 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 मेरे साथी, ओ मेरे हाथी चल ले चल खटारा खींच के चले यार. धक्का मार दिया जाए या छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए तो जाए कहाँ, जाए तो जाए कहाँ. समझेगा कौन यहाँ वहाँ सारे जहाँ में तेरा राज है. तेरे ही तो सर पे टोपी लाल हाथ में रेशम का रुमाल. ओ तेरा क्या कहना है, कहना है आज तुमसे ये पहली बार देखो, 1000 बार देखो, ये देखने की चीज़ है हमारा दिल रुबा. डाली हो डाली हो 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 सुहाना सफ़र और ये मौसम हंसी, सुहाना सफ़र और ये मौसम हंसी. हमें डर है हम खो न जाए, कई दीप जले कई दिल, कई दीप जले कई दिल. ज़रा देख ले आकर परवाने, तेरी कौन सी है मंजिल. कहीं दीप जले कहीं दिल विल प्यार
प्यार व्यार मैं क्या जानू रे, दिल विल प्यार व्यार मैं क्या जानू रे, जानने के जानो बस इतना भी मैं तुझे अपना मानू रे, दिल विल प्यार, प्यार किया तो डरना क्या, जब प्यार किया तो डरना क्या, प्यार किया कोई चोरी नहीं की, प्यार किया कोई चोरी नहीं की, छुप छुप आहे भरना क्या से क्या हो गया, बेवफा तेरे प्यार में कभी कभी ऐसा हो जाता है, हरी की बात का फसाना बन जाता है, अपना दिल तो आवारा न जाने किस पे आएगा, आएगा 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 आने वाला, आएगा आएगा आएगा। या काही म्हणून दाखवली उदाहरणार्थ आपल्याला कळवणं. आवडला का कार्यक्रम? काय केलं ते आपणही बनवू शकता, त्यात अवघड काही नाही आहे, आपणही करू शकता. तुम्ही म्हणाल हिंदीच का, मराठी तर लय अवघड. हां आता बघा, लपविलास तू हिरवा चाफा, लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा छपेल का, प्रीत लपवुनी लपेल का, प्रीत लपवुनी लपेल का रे दुरावा, का रे अबोला अपराध माझा, असा काय झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, काय देवाची सांगू मात, झाला महार पंढरीनाथ हा माझा मोही मना नाथ हा माझा, होशील का होशील का होशील का माझा, होशील का धरिला परदेश सजना, का धरिला परदेश सजना, का धरिला परदेश. या पद्धतीची मराठी दोन्ही प्रकारची गाणी म्हणली. अरे ओव्हरनेट पॉप्युलर, सगळे बघायला आलं टकामका दुसऱ्या दिवसापासून. हां आपली इच्छा पूर्ण झाली. आणि म्हणून एका प्रस्तुत इंग्लिश लेखकानं कॉलेजचं जीवन हे कसं आहे आणि ते प्रत्येकाने कसं उपभोगलं पाहिजे याच्यावर 4 ओळी लिहिल्या आहेत. तो म्हणतो, आणि तो मग सदा मी सुद्धा म्हणतो, सगळेच म्हणतात, प्रत्येकाने कॉलेजचं जीवन अनुभवायला पाहिजे. भले 2 वेळा नापास झाला तरी चालेल, पण कॉलेजचं वातावरण हे प्रत्येकाने अनुभवलं पाहिजे. आणि म्हणून तो म्हणतो, हे कॉलेजचा आवार म्हणजे सदाबहार तारुण्यानं टवटवीत मुसमुसलेला बगीचा आहे, बगीचा. अरे इथं म्हातारे जवान होतात आणि ऐन तारुण्यात तुम्ही काय लावलंय हे. अरे हे कॉलेजचा आवार म्हणजे सगळीकडे दिवाळीची आतषबाजी चालू आहे. इकडे सगळे फटाकडे फोडतायत, कोण भुईचक्र लावतात, कोण भुईनळे लावतात, कोण आटंबम फोडतायत. अरे दुसरे फटाकडे फोडतायत. नाही तुम्हाला एखादा फटाकडा फोडता आला, दुसरे फटाकडे फोडतायत, निदान टाळ्या तरी वाजवा. एका इंग्लिश लेखकाचं हे वाक्य झालं. नंतर मी ग्रॅज्युएटहून बाहेर पडलो, त्याच वर्षी ही पण मागणं ग्रॅज्युएटहून बाहेर पडली. आणि एका शुभमुहूर्तावर आमच्या दोघांचं शुभमंगल, दोघांच्याही घरच्यांच्या परवानगीनं, हे महत्त्वाचं, हे महत्त्वाचं. व्यवस्थित पार उभं राहिलं. पडेल कसं राहो उभं राहिलं. लग्नानंतर अतिशय गंभीर विषय मी सांगणार आहे, कोणी रागवून नये. लग्नानंतर
आपल्या बायकोची बुद्धीची कसोटी किती आहे हे नवऱ्याला लगेच कळत नाही. काहींना 2 महिन्यांनी कळतं, काहींना वर्षांनी कळतं, काहींना अजूनपर्यंत समजलेलं नाही बायकोची कपॅसिटी किती. अशा पण मला मात्र 3 आठवडे लग्नानंतर 3 आठवड्यात बायकोची कपॅसिटी किती आहे, कशी आहे आणि काय केलं म्हणजे ती खुश होईल. बाहेर गेलो तो फिरायला, तालुका प्लेसचं गाव, लॉजिंग केलं आहे. उद्या हे, परवा ते, तेरवा हे, आणि 4था दिवस ज्या गावात आपण उतरलो आहे ते गावसुद्धा पाहायला पाहिजे, जे आपल्या हातनं कधी तसं घडत नाही. आपण ज्या गावात उतरतो ते सहसा त्याच्यासाठी आपण दिवस नाही ठेवत. बघा, आपलं झालं की आपण चालतो. बायकोला सांगितलं असंच आहे, हो जाऊया, काय हरकत नाही. तोपर्यंत सगळे मी नवख्यासारखेच बोलत होतो, म्हणजे फक्त मी जे विचारेन त्याला उत्तर, ती जे विचारेन त्याला मी उत्तर, बाकी प्रेमात वगैरे काही नव्हतं. तसं कारण काय अजून ओळख व्हायची होती ना. लव्ह मॅरेज म्हणजे तसं असलं तरी एवढं पुढं आजच्यासारखं गेलेलं नव्हतं ते. त्यामुळं आलो, पहिला दिवस मस्त जाऊन आलो, 2रा, 3रा, आणि बायकोला म्हणलं बघ आता उद्या शेवटचा दिवस, हे गाव बघायचं ज्या गावात आपण उतरलो आहे, तालुका प्लेसचं गाव. हो चालेल म्हणे. आता उद्या रोजच्यासारखी गडबड नाही, लवकर उठा रे, आंघोळी आवरा रे, नाश्ता करा रे, चहा घाला, चला फिरायला, दुपारी कुठेतरी दमलं की जेवायचं, संध्याकाळी परत घरी यायचं. उद्या काही नाही, उद्या उशिराच उठायचं, थोडं उठलं 12 वाजता जेवण करायचं, झोपायचं, 4 वाजता हे गाव उद्या पाहायला जायचं. ठीक आहे, काय हरकत नाही. 4 वाजले, आम्ही निघालो. तर आम्ही निघालो, ती पुढं मी मागं, ती पुढं मी मागं, दोघात जवळजवळ 10 फुटाचं अंतर बस. आता तालुका प्लेसचं गाव म्हणजे आपल्याला माहिती आहे, साधारण एक चक्कर मारायला तासभर तरी कमीत कमी लागतो, एक अशी राऊंड मारायची म्हटलं तर, नाही का. आलो, असे राऊंड मारता गावाची वेस कधी आली ते कळलंच नाही. बरं, वेस आपल्याला माहिती आहे ना, गावाचं प्रवेशद्वार दगडी असते बघा, अशी कमान बिमान असते, शेजारी ग्रामदेवतेचं मंदिर, त्याच्या शेजारी अनाथ हिंदू महिलाश्रम, आणि ती 2 मजली इमारत होती, रंगरंगोटी झक्क केलेली होती, त्यामुळे उठून दिसत होती. आणि त्याचा नावाचा बोर्ड त्याच्या फेन्सिंगवर लावलेला होता, तो सुद्धा नवीन रंगरंगोटी करून. त्यामुळे आम्ही आलो, म्हणलं हे बघ, बघितलंस का, हे या गावाचं प्रवेशद्वार आहे. हे इकडं ग्रामदेवतेचं मंदिर, नमस्कार करा. तिकडं पिंपळाचं झाड आहे, तिकडं जायचं नाही, या इकडं आलो. हे अनाथ हिंदू महिलाश्रम, बघ छान आहे की नाही. पाटी वाचली का, आपण पाटी वाचूया. ये पाटी लिहिलेली होती, आनंदी अनाथ हिंदू महिलाश्रम, त्याचं नाव होतं आनंदी. आणि खाली सु म्हणजे काय, विशेष सूचना. ती अशी होती, ज्या कुणाला लिहिता वाचता येत नसेल त्यानं या आश्रमाची चौकशी पलीकडच्या चांभाराकडे करावी. अरे मस्त रे पहा, मी असंच हसलो तुमच्यासारखं. ती माझ्याकडे वेड्यासारखं, काय हसताय काय वेड्यासारखे, तेव्हा तिची कपॅसिटी मला कळली काय आहे ती. पण आता तिला समजावून काय सांगणार. चला बरं, चला तर चला, आता इथं उगाच वादावादी करून लोकांना फुकटचा शो का दाखवा. चला तर चला. गेलो, लॉजवर आलो. रात्री 1:30 ते 2च्या सुमारास माझ्या खोलीतनं असा जोरात हसल्याचा आवाज ऐकू आला. झोप मोड झाली. शेजारी बघितलं, गादीवर बायको दोन्ही पाय लांब पसरून. अरे मी म्हणलं, हिला पिंपळावरचा मुंजा लागला का काय एकदम आत्ता एवढ्या मध्यरात्री. ते म्हणलं, काय का एवढं हसायला काय झालं. हसायला काय झालं म्हणून काय विचारतोय तुम्ही. आपण दुपारी फिरायला गेलो होतो की नाही. बरं मग काय, तिथं आपण तो त्या महिलाश्रमाचा बोर्ड बघितला की नाही. मग म्हणून तो विनोद तुला आत्ता रात्री कळला. आत्ता हो. तरी मंडळी मला शंका, हिला काय कळले.
आपण लय हुशार आहे. मग मी तिला विचारलं, काय ग यात हसण्यासारखं काय आहे? आणि एवढं अगदी हसण्यासारखं काय? तुम्ही सुद्धा अगदी हेच जात. मला सांगा, समजा चांभाराचं दुकानच बंद असेल तर चौकशी कुठं करायची हे कुठं लिहून ठेवलंय? ऐसे पागल लोगों के साथ काम करना पड़ता है, क्या बोले. पण आता माझ्या वर्तन झाली ती. हां, आता मला शिकवते ती. विनोद असे होतात, विनोदाला स्थळ काळाचं बंधन नसतं. विनोद घडतो. आम्हाला 2 मुलं, राजू मुलगा, बेबी मुलगी, दोघेही कॉलेज कुमारी, आणि दोघंही कॉलेजचं कौतुक आम्हाला सांगणार आहे. कारण त्यांना वाटायचं आम्ही काय म्युन्सिपाल्टीच्या शाळेत शिकलेलो आहोत. पण आम्हाला जाऊ दे. बरं, ही मुलगी आहे ना बेबी, ती आपला अभ्यास सांभाळून, मुलीची जात असल्यामुळं ती आपला अभ्यास सांभाळून आईला कापण्याला मदत, चिरण्याला मदत, कशाला मदत कर. पण हा गधडा राजू अजिबात घरच्या कामाला बघा हात लावायचा नाही. त्याला नुसतं सांगितलं, ए राजू त्याला कोपऱ्यावरनं लिंबू घेऊन ये जर. नाही, मला एक्स्ट्रा पिरियड आहे. झालं, राजू जरा उद्या पाहुणे येणार, तेवढे पोहे आणून दे. नाही, हां मला एक्स्ट्रा पिरियड आहे आणि मला कॉलेज आहे, मी काही करणार नाही. कुठलंही कामाला याचा हातभारच नाही. मग मी विचार केला, बायकोला म्हटलं, हे बघ हा गधडा एकाही कामाला घरच्या हात लावत नाही, काहीतरी एक काम त्यांनी केलंच पाहिजे, मग याला कोणतं काम द्यायचं. मग आम्ही विचार केला आणि त्या विचारातनं अमृत मंथनसारखं एक महत्त्वाचं काम निघालं. बघू म्हणलं हा करतोय का. आणि ते काम म्हणजे घरात आपण आपल्या खांद्यावरचं ते काम पद्धतशीरपणे दुसऱ्याच्या खांद्यावर ढकलतो, ते अत्यंत महत्त्वाचं काम. निदान माझ्या घरी तरी असं होतं, घरातल्या देवांची पूजा. जे खसखसून हसलेत त्यांच्या घरी ते होत असणार आहे. मला म्हणलं, राजू काय वाटेल ते होऊ द्या, तू बाकी कशाला हात लावला नाही तरी चालेल, नाव लावतच नाही आहेस, रोज देवांची पूजा मात्र झाली पाहिजे. करतो की आम्हाला आश्चर्य झालं, देवांची पूजा करायला एकदम तयार. पण माझ्या काही अटी आहेत. तर बोंबला, ह्याच्या अटी काय? काही नाही. आईनं सगळी पूजेची तयारी करून ठेवायची. देवघराच्या समोर 2 पाट ठेवायचे, पाट शेजारी तामण ठेवायचं, भरलेली घागर ठेवायची, वस्त्र ठेवायची, आणि मुख्य सानेवर चंदनाच्या खोडानं गंध उगाळायचं. आता 1 सेकंदात गंधगोळीनं तुमच्या हातावर गंध होतं. पूर्वी सानेवर चंदनाचं खोड एवढं असायचं, असे तुम्ही 5-10 मिनटं ते करायला लागायचं, तेव्हा त्या तबकडीवर गंध व्हायचं, दंड भरून यायचे. ते काम मात्र त्यांनी बरोबर आईला सांगितलं होतं. हे सगळं केलं तर मी पूजा करीन. तर आम्हालाही प्रश्न पडला. म्हटलं जाऊ द्या, ठीक आहे. बरं, हे झाल्यावर बसून पूजा करतो की म्हणला. आणि काय सांगायचं मंडळी, राजूची पूजा सुरू व्हायची. आंघोळीला गेला, बाहेर आला, सोळं ठेवलेलं असायचं, बोंबल्याला नेसता यायचं नाहीच, नावाला लुंगीसारखं गुंडाळायचं. आम्ही म्हणायचो जाऊ द्या, पूजा होती याला मत. आला पूजा, देवघरासमोर यायचा, विवेकानंदासारखी पोच घेऊन उभं राहायचं यायला, आणि देवांकडं कटाक्ष राहून यायला, तुमची सेवा मला करायला सांगितली आहे काय. हे असं एक डोक्यामध्ये काय ॲटिट्यूड होता सगळं. आणि मग फटकल बनगण बसायचा, मांडी घालून बसला की देवघरामधले देव आपण आपल्या घरातला कचरा ज्या पद्धतीनं दोन्ही हातानं उचलतो आणि केराच्या टोपलीत टाकतो, तसा दोन्ही हातात जेवढे मावतील तेवढे देव घ्यायचे आणि तामणात दणकन आपटायचे. तसबिरी आपण झुरळ जसं असं झटकतो की नाही, तशी एक एक तसबीर. अरे म्हणजे हा प्रत्येक तसबीर उचलून मला वाटतं परत आंघोळ बिंघोळ करणार का काय, म्हणजे अशा पद्धतीने त्याची पूजा. आणि मग आईनं घागर भरून ठेवलेली असायची, त्या घागरीचं पाणी त्या देवांच्या टाळक्यावर पडायचं. पडल्यानंतर एक एक देव तिथं वस्त्र ठेवलेलं असायचं, त्या वस्त्रामध्ये एक एक देव घ्यायचा आणि जोर जोरात खसा 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 तो देव घासायचा. म्हणजे इतकं तो पुसायचा, स्वतःचं अंगसुद्धा कधी इतक्या स्वच्छ पुसलं नसेल, पण देवाचं अंग मात्र. आणि मग एक एक देव देवघरात ठेवायचा. पण काय सांगायचं मंडळी, आजच्या देवाची जागा उद्या नाही. हां, म्हणजे आज गणपतीची जागा देवीला, देवीची लंगड्या बाळकृष्णाला, लंगड्या बाळकृष्णाच्या शंखाला, शंखाची घंटेला, हे असलं काहीतरी एक विचित्र. आम्ही म्हणायचो जाऊ दे, पूजा होण्याची मतलब. आणि
ती गंध उगाळून ठेवलेली तबकडी घ्यायचा आणि एकेका देवाला गंध लावायचा. आणि गंध लावताना राजू म्हणायचा, मैं ना भूलूंगा, मैं ना भूलूंगा इन रस्मों को, इन कसमों को, इन रिश्ते. काय चाललंय राजू? अरे काही येत नसल बोंबलाला, शेवटी म्हणायच्या ऐवजी आत्ता रामराम तरी नुसतं म्हण. पण नाही, असं कोणत्याही प्रसंगी कोणतंही गाणं. अहो रस्त्यानं चाललो होतो, पलीकडनं अंत्ययात्रा चालली होती. आता हे माशय, अभी न जाओ छोड़ कर के दिल अभी. अरे काय राजू, कोण नातेवाईक आहे का? नाही. मग अहो गाणं आत्ता आत्ता कसं सुचतं गाणं? वॉशरूममध्ये गेला, जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना का, जी चाहे जब हमको आवाज दो, हम है वही. हो, महाबळेश्वरला गेलो होतो, तसंच लॉज हेडक्वार्टर, 3 दिवसाची ट्रिप. सकाळी मात्र आम्ही रोज लवकर उठायचं, नाश्ता बिष्टा, एनर्जी वगैरे यायची आणि 8, 8:15 बाहेर पडायचं. हां कुठं जायचं आहे? इकडं, बरं चला. आणि राजू आमचा लीडर, राजू सगळ्यात पुढं, त्याच्या मागं बेबी, बेबीच्या मागं बायको, बायकोच्या मागं आम्ही सर्वात शेवटी. माझ्याकडे 4 पिशव्या, हां, बायकोकडं पाण्याच्या बाटल्या 2 पिशवी, बेबीकडे काहीतरी खायची वगैरे. आणि हा माशय मात्र ताटा, याच्याकडे काही नाही. हा आमचा गाईड. हां हां, हे बघा, हे बघा, ते बघा. सकाळी 8:30-9ला निघायचो. जसजसे दुपारी 12:30, 1, सव्वा वाजायचा ना, पोटात आई शपथ कवळे कावळे कोकलायचो. हां मग मी चौथा माणूस, मी तो पुढं. मग त्याला असं, राजू, ए राजू, काय आहे? नाही 1 वाजायला आला, खायचं बघा. खायला आलात का बघायला आलात? त्याला काही नाही हो. अरे तुला नाही, पण आम्हाला नाही ना, आमचे चेहरे अक्षरशः काळवणलेले असायचे हो. हां पण हा नाही, हा ताठात. आणि त्याच्याबरोबर आमची फरफट व्हायची, म्हणजे हा भरभर आणि आम्ही. आणि राजू गाणं म्हणायचा, दिल में छुपा के प्यार का तूफान ले चले, हम आज अपनी मौत का सामान ले चले, मौत का सामान ले चले. असलं अवलक्षणी कार्ट. कुठंही याला नेऊ नये, कुठंही न्यायचं नाही, हे असलं. त्यामुळे विनोद कुठेही घडतो. विनोदाला स्थळ काढायचं बंधन नसतं, विनोद घडतो. बघा 3 नोव्हेंबर 2010 स्थळ दाभोळ, कोकणातलं एनरॉन प्रकल्प. एनरॉन, तिथं माझा प्रयोग होता रात्री. इकडं दाभोळ आणि पलीकडं एनरॉन, मध्ये खाडी. आमची एक सोय, ते एक छोट्या टेकडीवर रेस्ट हाऊस होतं, तिथं सोय केली होती. दुपारी 3 वाजता पोचलो, 3 ते 6 झोप काढली. आता रात्री 9ला कार्यक्रम म्हणून आयोजकांना विचारलं, आता 3 तास मी काय करू? ते म्हणले मी माणूस देतो, तुम्ही खाली उतरा, खाडी आहे, खाडीत बोटी आहेत, त्या बोटीत कुठल्याही बसा, पलीकडं एनरॉन प्रकल्प बघून या. सध्या टाळा आहे, पण तुमचा टाईमपास होईल. जायला 15-20 मिनटं, तिथं तुम्ही एक चक्कर मारत, तिथं 15-20 मिनटं, आणि येताना परत 15-20 मिनटं. हां पण एक लक्षात ठेवा, 7:30 नंतर तिकडनं परतीची बोट इकडं नाही. ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही. आता वाजले 6, ह्या जायला 6:15, 6:30, 7, 7:15पर्यंत परत येऊ. त्यांनी माणूस दिला. आलो, असे ते टेकडी उतरली, खाली खाडी, पायऱ्या अशा. एक मोठी फेरीबोट. फेरीबोट तुम्हाला माहिती असेल, सगळे वाहनं बिनं सगळी जातात. एकच फेरीबोट. आणि त्या वाहनं बिनं टाकून माणसांची गर्दी तर होतीच, पण त्या बोटीची जी कड असते, त्या कडेवर माणसं चौड्यावर अशी एकमेकांच्या खांद्यावर हटून तोल सांभाळ. म्हणलं आपल्या बापाच्यानं नाही जमणार आहे, जाऊ दे, ही एखादी बोट तिकडनं जाऊन आली तर आपण जाऊ. म्हणून असा काळजीयुक्त स्वरात असा बघत होतो. तर त्या माणसाला सांगितलं, जा तू, मी येतो जाऊन, बरं म्हण. आणि असं जरा बघत असताना या कोपऱ्यात एक छोटी बोट, 8 ते 10 माणसं आरामात बसतील अशी बोट. आणि तो नावाडी बिचारा वल्लव घेऊन वाट बघत होता. त्याच्या बोटीत कोणीच बसत नव्हतं. मी म्हणलं, अरे यांच्यापैकी 8-10 लोक आरामात तिथं फळीवर बसतील, फक्त काय आहे ती डिझेलवर आहे, हा वल्लव होणार, जायचं आहे तिथंच. म्हणलं यांच्या डोक्यात नाही आलं, आपल्या डोक्यात आलं ना, जाऊन बसावं. बोटीत बसलो.
मस्तपैकी, आणि पुढच्या फळीवर कोणी नव्हतं त्यामुळे 2 तांगड्या त्या फळीवर, आणि असा छानपैकी बसलो. म्हटलं आता 5-10 मिनटं लागतील बोट भरायला. कुठलं काय, त्यांनी वलव असं उचललं, माझ्याकडं बघितला आणि बोट वलवायला सुरुवात केली. मी म्हटलं काय माझ्यासाठी बोट थांबली होती? जाऊ द्या, आपल्याला काय करायचे, तिकडे जाण्याशी मतलब. थोडी बोट पुढे गेली तर माझ्याकडे बघितलं आणि एकदा विचित्र हसला. आता मी पण असंच, आपल्याला काय माहीत नाही ना काय. थोडी बोट पुढे गेली, पुन्हा मी म्हटलं बहुतेक 8 आणे कमी दिसतोय हा बहुतेक. पुन्हा थोडी बोट पुढे गेली आणि पुन्हा तो मोठ्यांदा म्हणजे म्हटलं आता पूर्ण रुपया कमी आहे. हां, आता काय, थोडी बोट पुढे गेली, पुन्हा त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणला, बुडवू का बोट बुडवू? शपथ, मी काय हो म्हणणार? आयला थोडी पुढे गेली, बुडवू का बोट बुडवू? हे नको ना नको. अहो रात्री त्या आयोजकांना किस्सा सांगितला. ते म्हणले अहो तो गावातला ठार माणूस होता म्हणून त्याच्या होडीत कोणी बसत नव्हतं. तर आम्हाला काय माहिती. पुन्हा मध्यावर आली बोट, आता बुडवणार बोट, आता बुडवणार बोट. हे नको ना, थोडी पुढं, बुडवू बोट, हे नको ना. असं करत 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 पलीकडच्या किनाऱ्यावर नेलं, तुनकन उडी मारली, सुटलो या गाढवाच्या तावडीतनं रे बाबा. हां, तो जायलाच तयार नाही. तो माझ्याकडे बघतोय, मी त्याच्याकडे बघतोय, तो माझ्याकडे बघतोय, मी त्याच्याकडे बघतोय, तो माझ्याकडे बघून हसतोय, मी हसतोय. आता म्हणलं यांनी आपली फिरकी घेतली, आता त्याची फिरकी आपण घ्यावी. म्हणून त्याच्याच टोनमध्ये त्याला सांगितलं, आता बुडव बोट, आता बुडव बोट. विनोद कसा होतो, त्यांनी उजव्या हाताचा बोट घेतला आणि पाण्यात बुडवलं. कोणाला कळलं नसेल तर माझ्याकडे या, मी समजावून सांग. तुमच्या कॅपॅसिटीबद्दल शंका नाही आहे मला. यू ऑल आर गुड पर्सन्स. हां, विनोद असे होतात. विनोदाला स्थळ काळाचं बंधन नसतं. विनोद घडतो. विनोद कुठं होतो? विनोद कुठेही होतो. तुम्हाला सांगितलं, अहो लोकांना सांगून पटत नाही. सगळे आमच्या तळवलकरांनी सांगितलं आहे, प्रत्येक माणसानं विनोद हा सांभाळायला पाहिजे, विनोद हा घडवायला स्वतःच पाहिजे. म्हणजे सगळे मेहमूद व्हा, जॉनी लिव्हर व्हा, नाही. विनोद आपल्या अंगात किती आपण मिरवावा. पंचपक्वान्नाचं ताट आपल्या समोर आहे, बासुंदी, गुलाबजाम, श्रीखंड खाऊन तोंड गुळमट होतं. पण त्याच वेळेला डाव्या हाताचा लोणच्याचा खार आपल्याला खुणावत असतो आणि त्यावेळेला आपण बोट लोणच्याच्या खाराचं असं घेतलं आणि ते जिभेवर ठेवल्यावर जेवढी जेवणाची खुमारी वाढते तेवढाच वापर विनोदाचा आपण आपल्या शरीरात करावा, आपल्यात करावा. तेवढंच करा. अरे आली कोण, काय कसं काय, बरं आहे, अरे का, हां म्हण, अरे मस्त आहे, काय झालं त्यात, तुमच्या अडचणी वगैरे ठीक आहेत. अहो हल्ली आता आमच्या इथं लाफ्टर क्लबला ह्याला येऊन माणसं, तो ॲडमिट झाला का, त्याला डिस्चार्ज मिळाला का, त्याचं अरे कशाला हे डोकं घरी ठेवून येत जा म्हणलं. आपण 1 तास हसायला येतो इथं, चौकशी करायची काय, हां ते संपल्यावर तुम्ही करा ना. पण पहिलंच पण दिलं का डिस्चार्ज त्याला, अरे कोण, अरे तो 8 दिवस, अरे काय करायचं आहे. विनोद कुठेही होतो. विनोदाला स्थळ काळाचं बंधन नसतं. विनोद घडतो. तुम्हाला माहिती आहे पुणेरी पाट्या तर प्रसिद्ध आहेत, तुम्हाला माहिती आहे. पण या पुण्याच्या पाट्या नाही, पुण्याबाहेरच्या पाट्या आहेत. राजू आणि आम्ही एकदा मुंबईला चाललो होतो खंडाळ्याच्या घाटातनं. पुण्याहून खंडाळ्याच्या घाटात एका अवघड जागी पलीकडच्या बाजूला ॲक्सिडेंट झालेला होता. एक बाईक आणि छोटा टेम्पो 3 चाकी धडक झालेली होती. आम्ही आमच्या गाडीतनं असं चाललो होतो. राजूने ते बघितलं आणि म्हणलं बाबा गाडी थांबा, बाबा गाडी थांबा. म्हटलं काय, ॲक्सिडेंट बघायचा आहे. म्हटलं काय वन डे आहे का ती, वन डे. गाडवा तिथं पोलीस आलेले आहेत, ते मोजमापं घेत आहेत. नाही नाही सांग आई तू सांग, हो थांबवा नाही, एवढं हौसेनं म्हणतोय तर. हौस हौस. मी म्हणलं बघ राजू थांबवीन, एक तू तिथं जायचं, तिथनं मला हाक मारायची नाही, 1 दिन तुला सांगून ठेवतो बघ. नाही नाही मी फक्त बघून येतो. नक्की हां. या बाजूला गाडी थांबवली, तिथे गेले.
पोलिसांची मोजमापं आहे, असा टेप आणि त्याच्यात जसं तो पोलीस हलेल तसा हा मागणं आपला हलत होता. म्हटलं हा लात खाईल एक वेळ कधीतरी याची. आणि तो असा काळजीयुक्त असा चेहरा करून बघायला लागला जसं काही याच्याच गाडीचा अपघात झाला आहे. आणि तो असा इकडनं पुन्हा त्या ॲक्सिडेंटकडे असं 3 वेळा त्याची नजर अशी फिरली पुन्हा ॲक्सिडेंटकडे. आणि नंतर त्यांनी मोठ्यांदा टाळी वाजवली. ते दचकले पोलीस. आणि माझ्याकडे बाबा अजिबात नाही. बायको जा बोलवतो एवढं कौतुकानं जा. कौतुक आलं माझ्या खांद्यावर हात भेट. मित्रच समजतो मला तो. या बाबा या. ॲक्सिडेंट बरोबर. बाईक टेम्पो दिसतंय. मला सांगा हा ॲक्सिडेंट इथंच का झाला असावा? काय राजू डोकं आहे तुझं? काय प्रश्न आहे? इथंच का? आता ॲक्सिडेंट म्हणजे ॲक्सिडेंट, अनएक्सपेक्टेडली घडलेली घटना, अचानक होतो. हा काय सांगून होतो? नाही. तुम्ही आसपासचा परिसर जरा बघा आणि मग तुम्हाला कळेल की हा ॲक्सिडेंट इथंच का झाला असावा. मी पण त्याच्यासारखं 2-3 वेळा असं केलं. नाही रे राजू नाही मला. काय बाबा तुम्ही पण ये दिन मुस्करीत. म्हटलं पुढचं काय बोलू. इकडे या. बाईक दिसते. समोरचा टेम्पो दिसतोय. टेम्पोच्या मागं झाड दिसतंय. झाडाच्या शेजारी खांब दिसतोय. खांबावर पाटी. अरे बाप रे काय सांगू मंडळी. ती खांबावरची पाटी वाचली आणि राजूच्या बुद्धिचातुर्याचं कौतुक किती करू आणि किती झालं. कारण ती पाटी होती अपघाताची जागा. बघा पाटी इथे, अपघात इथं घडलाय. अरे वेड्या, या अशा पाट्या शासनानं घाटामध्ये अवघड जागी मुद्दामून लावून ठेवलेल्या असतात की इथं अपघात होण्याची शक्यता आहे, तर तुम्ही व्यवस्थित स्पीडनी गाडी चालवा. असं होय. मला वाटलं की ज्याला ॲक्सिडेंट करायचं त्यांनी इथं यायचं, ॲक्सिडेंट करायचं जायचं. चला कळली तुझी. या पाट्या आणि खाली घडणारे विनोद. कृपया रांगेत या. किती चांगला बोर्ड आहे. पण राजूसारखं अवलक्षणी कार्ट त्या गवरची मात्रा पुसतं, त्यामुळं बोर्ड होतो कृपया रांगत या. राईस प्लेट तयार आहे. हा बोर्ड हॉटेलवाला पहाटे 6 वाजता उघडतो तेव्हा आणतो. तेव्हा काय राईस प्लेट तयार असते का? नाही. पण सगळ्या पाट्या आणतो त्याच्याबरोबर राईस प्लेटची पाटी. देखणे शू मार्ट. आता शू म्हणजे जोडा. तो कितीही किमतीचा असला तरी शेवटी त्याची किंमत पायातच. आता देखणे पण काय आहे? मग नंतर कळलं देखणे आडनावाच्या इसमाचं ते दुकान आहे. देखणे आडनाव आहे. तसंच काळे ब्युटी पार्लर. कोण जाणार काळं करून घ्यायचं मला सांग. पण ते नाव आहे. छत्रपती शिवाजी मटन मार्केट. जय भवानी लंच होम अँड बियर बार. त्या भवानीनं तलवार दिली आणि या भवानीनं बियर. आपण कुठं चाललो आहे? हॉटेल गुरुप्रसाद. बोलाईचे मटण मिळेल. गुरुप्रसाद. अहो एक बोट इतका तुम्हाला सांगतो. इंदापूरच्या बसस्टँडवर उस्मानाबादहून प्रयोग करून इंदापूरला येत होतो. पुण्याची गाडी माझी दुपारी काहीतरी 3 वाजता वगैरे रात्रीची होती. थांबलो एकटाच. तिथं असं नवीन स्टँड बांधलेलं असे खांब आहेत. एका सामाजिक संस्थेनं भ्रष्टाचार या विषयावर स्लोगन्स केल्या होत्या आणि त्या सगळीकडे लावल्या होत्या की वरती मथळा भ्रष्टाचार आणि खाली भ्रष्टाचार करू नये, भ्रष्टाचारास कडक शासन आहे, भ्रष्टाचाराने अमुक होतं, असे 4-5 कलम वरती मथळा भ्रष्टाचार. आता दुसऱ्या 2-3 खांबावर दुसरी एक संस्था होती. त्यांनी समर्थांची वचनं ती पेंट केली आणि लावली. पण एक पोस्टर भ्रष्टाचार या पोस्टरवर असं काही समर्थांच्या वचनाचं लागलं होतं की वरती मथळा भ्रष्टाचार तसाच आणि खाली समर्थ रामदासांचं पोस्टर. त्यामुळं ती अख्खी स्लोगन झाली होती वरती मथळा भ्रष्टाचार केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. हे विनोद असे करतात. विनोदाला स्थळ काढायचं बंधन नसतं. पण एक पाटी अप्रतिम बघितली. अरे पाटी कशी पाहिजे की वरनं ताकबात ओळखता आला पाहिजे.
चंदीगडला गेलो होतो, अंबालाला उतरावं लागतं, तिथनं पुढे चंदीगडच्या बसेस पहाटे असतात. अंबाला स्टेशनच्या बाहेर आलो, समोर इकडं अंबाला बसस्टँड, वरती फ्लायओव्हर आणि खाली गावात रस्ता. थोडा वेळ होता म्हणून पाय मोकळे करावेत म्हणलं, गेलो थोडं 1 किलोमीटर गेलो, उजव्या हाताला B ग्रेडचं नॉनव्हेज हॉटेल आणि 20x3 फुटाचा जवळजवळ तो ग्लो साईन बोर्ड होता आणि छान भगवा कलर आणि त्याच्यावर व्हाईट अक्षरं असा बोर्ड. त्यावर फक्त 2च ओळी लिहिलेल्या होत्या, त्याच्यावर प्राईस लिस्ट नव्हती. अंडा करी, अंडा भुर्जी, तंगडी, कोंबडी, काही नाही, 2च. आणि त्या 2 ओळी कोण सांगताय आपल्याला? कोंबडी सांगते. कोंबडीचं चित्र असं कोपऱ्यामध्ये तिने चोच उघडली आहे आणि त्या 2 ओळी काय आहेत या आशयाच्या? त्या ओळी होत्या मीट मी एनिव्हेअर. कोंबडी बोलतीये, मीट मी एनिव्हेअर बट ईट मी हिअर ओनली. मला भेटायचं असेल तर कुठेही भेटा, पण खायचं असेल तर इथंच यायचं. हं, किती छान. साई रद्दी डेपो, साई रद्दी डेपो. जंगली महाराज डायर्स अँड ड्राय क्लिनर्स. तुम्ही जंगली महाराजांचं चित्र जर बघितलं तर वस्त्राचा काही संबंध नाही आहे हो अंगावर, त्यांच्या नावानं. कुठल्या पाट्या? झोपला तो संपला आणि खाली महामार्ग पोलीस. त्यांच्याच डिपार्टमेंटचे पण अशा स्लोगन. अरे भरपूर चांगल्या स्लोगन आहेत, त्या नाही देत. हैदराबादला परवा गेलो होतो ना मी, हैदराबादला जवळजवळ 20-25 वर्ष जातो आहे. त्या महाराष्ट्र मंडळासमोर तुम्ही आजही गेलं ते सायंटिफिक हेअर कटिंग सलून. आता सायंटिफिकचा अर्थ मला कळला नाही की म्हणजे कटिंग म्हणजे हजामत. आता हजामतीत काय शास्त्रीय मला काही माहीत नाही. ते त्याला विचारलं, तो म्हटलं मलाही माहीत नाही, आमच्या वाडवडिलांनी ठेवलं. ठीक आहे, काय करणार. कलकत्त्याला मेट्रो आहे म्हणजे अंडरग्राऊंड, त्याचे दरवाजे वरती फुटपाथवर उघडतात. म्हणजे खाली आपण उतरलो की तिथनं जिन्यानी यायचं आणि ते दरवाजे फुटपाथवर ओपन होतात. फुटपाथवर पहाटे 6 वाजता मी असा वॉकिंगला चाललो होतो. असा प्रत्येक दरवाजाच्या वर इंडियाज ओन अँड कलकत्ताज प्राईड अशी. आणि खरंच कलकत्ताची म्हणजे भारतामध्ये पहिली हे आहे ती अंडरग्राऊंड. आणि खरंच आहे इंडियाज ओन अँड कलकत्ताज प्राईड. पण त्या पाटीच्या खाली फुटपाथवर प्रत्येक ठिकाणी म्हातारी माणसं, तरणी माणसं, तिथं बोरिंग आहे प्रत्येक फुटपाथ, तिथं उघड्या नागड्याने आंघोळ करत होती पहाटे 6 वाजता. आणि वरती पाटी होती इंडियाज ओन अँड कलकत्ताज प्राईड. हे कुठली पाटी कुठं लावतो याचं काही माहीत नाही. आणि म्हणून विनोद कुठंही होतो, विनोदाला स्थळ काळाचं बंधन नसतं, विनोद घडतो. हां, विनोद घडतो. आणि म्हणून तुम्हाला खरं सांगतो, चाळीतलं वातावरण, एकत्र वातावरण जर माझ्या शेजारी कोण राहतं मला माहीत नाही. ललिता पवारसारखी दिग्गज अभिनेत्री कोथरूडला फ्लॅटमध्ये 3 दिवस झाले मरून पडली, शेजारच्याला पत्ता नाही. दूधवाला 3 दिवस आला, दरवाजा वाजायला उघडला नाही, परत गेला. 4थ्या दिवशी आला, त्यांनी तेव्हा शेजाऱ्याला सांगितलं, अरे 3 दिन मग आता दरवाजा खोलते नाही आहे. तेव्हा मग पोलीस चौकीत गेला, दरवाजा फोडला. ललिताबाईंचं प्रेत शेजाऱ्यांशी. काय इमर्जन्सीला पहिला शेजारी असतो, नातेवाईक 2 तासांनी येतात. आपण आपलं एवढं तरी पाळलं पाहिजे. हां, त्यामुळे विनोद कुठेही होतो, विनोदाला स्थळ काळाचं बंधन असतं. आणि विनोद करण्यासाठी किती विनोदाची, कोणतरी मगाशी म्हणलं विनोदाची ताकद, कोणतरी बोला, आपणच म्हणलं. विनोदाच्या ताकदीचं एक उदाहरण मी आपल्याला देतो. विनोद ह्याची महती काय आहे, विनोदाची ताकद किती आहे. तुम्हाला आठवत असेल नसेल, 1975 साली पुण्याला जोशी अभ्यंकर हत्याकांड झालं होतं. माहिती असेल ऐकून. जोशी अभ्यंकर, एका महिन्यात 3 खून, दुसऱ्या महिन्यात 5 खून, त्याच्यापुढं 2 खून, त्याच्यापुढं हॉटेल मालकाच्या पोरांचे, कोणाचे सोडलं नाही. तर ते जोशी अभ्यंकरमधले अभ्यंकर हे डेक्कन जिमखान्यावर त्यांचा बंगला होता. ते वेदशास्त्र संपन्न नीलकंठ शास्त्री अभ्यंकर, वय वर्ष 92. त्यांची पत्नी 85 वर्षाची, त्यांचा नातू 20-22 वर्षाचा, नात 18 वर्षाची
आणि कामवाली मोलकरीण ती मुक्कामी असायची, ही जवळजवळ 45, आणि त्यांचा मुलगा कर्नल अभ्यंकर आणि त्यांची बायको हे दोघंही गेले होते. ते मिलिटरीमध्ये होते, त्यांची पार्टी होती, तर ते दोघं पार्टीला गेले होते म्हणून ते दोघं वाचले. पण जे 5 जणं होते घरात त्यांची हत्या झाली. हे ज्या वेळेला पार्टीहून घरी आले, दरवाजा उघडला, समोर 5 प्रेत. मला सांगा काय परिणाम झाला असेल. बायको कामात न गेली, तिचं वयसुद्धा 60-65, कर्नलांचं सुद्धा जवळजवळ 70चं वय. काय झालं असेल. पण ते मिलिटरी मॅन असल्यामुळं त्यांनी स्वतःला खचू दिलं नाही. आपणच खचलो तर हिचं काय होणार, आणि हिला सांभाळलं. आणि तुम्हाला सांगतो त्या घटनेनंतर 2 वर्ष ती बाई घरामध्ये मुडद्यासारखी वावरत होती. मुडद्यासारखी, ना हसायची, ना रडायची, ना कुठली भावना दाखवायची, काही नाही, मुडद्यासारखं. हे अभ्यंकर शरद तळवलकरांचे बऱ्यापैकी मित्र होते. 2 वर्षांनी शरद तळवलकरांचं आप्पाजींची सेक्रेटरी नावाचं तुफान विनोदी नाटक आलं. अभ्यंकरांनी फोन केला तळवलकरांना, तुमचाच बालगंधर्वाला कार्यक्रम आहे, तर मला नाटक बघायला यायचं, येऊ का? तुमच्या नाटकाबद्दल खूप रिव्ह्यू झालेले आहेत, सगळी समीक्षा आली, छान आहे आणि विनोदी आहे. आम्ही हो या म्हणजे काही, मी तुम्हाला सीट देतो. नाही सीट नका देऊ, तिकीट काढून येणार. बरं या. संध्याकाळी 5चा प्रयोग. ते म्हणते कोण कोण येणार? मी माझी बायको. चालेल. तो पण त्यांना साधारण माहिती होतं. ठीक आहे. दोघं आले. 5चा प्रयोग सुरू झाला. प्रयोग बघितला आणि अभ्यंकर एकटे ग्रीन रूममध्ये यांना भेटायला आले, तळवलकरांना. चलतो शरदराव, मला उद्या तुमची अपॉइंटमेंट मिळेल का? हो, कधी या? किती वाजता याल? 10च्या पुढं. ठीक आहे. मी त्या घटनेचा साक्षीदार आहे, फॉर युअर इन्फॉर्मेशन. 10 वाजता या. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता अभ्यंकर आणि त्यांची बायको दोघंही तळवलकरांच्या घरी आले. बाहेर हॉल आहे त्यांचा, होता, आता ते पाडलेलं आहे. असे सोफ्यावर तळवलकर बसलेत. या समोरच्या सोफ्यावर 2 जणं, अभ्यंकर आणि त्यांची बायको. हां बोला, काय म्हणताय, कसं काय वाटलं नाटक? अरे अभ्यंकर नाटक, अरे काय विचारायची सोने, इतकं विनोदी, इतकं हसवलं. बाकी काय नाही, तुम्हाला मुद्दाम भेटायला आलो. ही बायको, हिची अवस्था तुम्हाला माहिती असेल काय होती काय नाही. हो म्हणे, जसं आहे, काल तुमचं नाटक पाहिलं, जोरात ही हसायला लागली. हां, आणि कालपासनं आत्तापर्यंत ती आता हळूहळू माणसामध्ये यायला लागलेली आहे. ही विनोदाची ताकद आहे मंडळी, लक्षात ठेव, ही विनोदाची ताकद. आणि म्हणून हे विनोदी आहे, जाऊ दे. नाही, विनोद हा उत्तम दर्जाचाच असला पाहिजे, तोच चिरकाळ टिकतो. कमरेखालचे विनोद टी व्हीवर बघता आणि लगेच विसरता तुम्ही. पण दर्जेदार विनोद तळवलकर, राजा गोसावी, राजा परांजपे यांचेच, जी आजपर्यंत त्यांच्या भूमिका, नाटकातल्या भूमिका, सिनेमातल्या भूमिका लोकांच्या, बघा जुनी माणसं असतील त्यांच्या डोळ्यासमोर ते घडतं. त्यामुळे विनोद हा उच्च दर्जाचाच पाहिजे, तोच चिरकाळ टिकतो. आणि म्हणून कलाकाराजवळ विद्या आणि कला हे दोन्ही पाहिजे. कलाकाराजवळ विद्या असून भागत नाही, कला असूनही भागत नाही. कारण विद्या वेगळी, कला वेगळी. विद्या ही बाहेरून आपल्यात शिरते, तर कला आपल्यातून बाहेर पडते. विद्या जगाचं कोडं सोडवते, तर कला जगाचं कोडं घडवते. विद्येसाठी मस्तक हवं, फक्त विद्येसाठी मस्तक हवं, पण कलेसाठी मस्तक आणि हृदय दोन्ही हवं. संगीताच्याच क्षेत्रात संगीताची उपमा द्यायची झाली तर विद्या ही तालासारखी आहे, ती शिकवता येते. पण कला ही लयीसारखी आहे, ती मुळात अंगात असावी लागते, जन्माला येताना तिथून आणावी लागते. आणि म्हणूनच याही पुढे जाऊन प्रस्तुत लेखक म्हणतो, दिल और दिमाग इनके बीचों बीच ये आदमी का गला क्यों? मेंदू आणि हृदय यापासून समान अंतरावर माणसाचा गळा का?
बुद्धी वापरून अंतःकरणापासून सादर केलेली कला ज्या वेळेला या घशातनं बाहेर पडते तेव्हाच ती प्रेक्षकांच्या हृदयात जाऊन पोचते. इसलिए दिल और दिमाग इनके बीचों बीच आदमी का गला. विद्या आणि कला एकाच नाण्याच्या दोन बाजू, सूर आणि ताल एकाच नाण्याच्या दोन बाजू, आई आणि बाप यासुद्धा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आई या विषयावर खूप साहित्यिकांनी, कवींनी खूप भरपूर लिहून ठेवलं आहे. त्यामुळं आईला एक्सपोजर खूपच मिळालेलं आहे. त्या मानानं बापाला एक्सपोजर मिळालं नाही. आई ग्रेट आहे. आई हा पहिला गुरु आहे, मान्य आहे. पण बाप तिच्या आसपास जाणारा असतो, पण बापाला एक्सपोजर अत्यंत कमी मिळालेला आहे, हेही आपण लक्षात ठेवा. अहो, आई ग्रेट आहे. आचार्य अत्र्यांनी आईबद्दल सांगितलं आहे, आई असताना तिची किंमत कळत नाही आणि आई गेल्यावर कशालाच किंमत राहत नाही. हे आचार्य अत्र्यांचं वाक्य आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अरे जग असेल तुमच्या ताब्यात पण आई नाही, काही नाही, भिकारी. पण बाप तेवढाच ग्रेट असतो. त्याचं महत्त्व जाणून देण्यासाठी माझा अल्प प्रयत्न. पटलं घेऊन चला, नाही पटलं इथं ऐका, इथंच या कानानं सोडा. आई आणि बाप. आई घराचं मांगल्य आहे. आई घराचं मांगल्य आहे, तर बाप घराचं अस्तित्व आहे. बाप घराचं अस्तित्व आहे. आईकडं अश्रूंचे पाट असतात, बापाकडं संयमाचे घाट असतात. रोजच्या शिदोरीची सोय आई करते, आयुष्याच्या शिदोरीची सोय बाप करते. आईला रडता येतं, बापाला रडता येत नाही. स्वतःची आई वारली तरी बापाला रडता येत नाही, कारण भावंडांना सांभाळायचं असतं. स्वतःचा बाप वारला तरी बापाला रडता येत नाही, कारण बहिणींची लग्न करायची असतात. आई सर्वांसमोर रडून मोकळी होते, पण रात्री तोंड उशीत खुपसून मुसमुसत असतो तो बाप असतो. हां, देवकीचं यशोदेचं कौतुक जरूर करावं. देवकीचं यशोदेचं कौतुक जरूर करावं, पण त्याच वेळेला यमुना नदीच्या महाप्रचंड पुरातून डोक्यावर पाटी आणि पाटीत घातलेल्या श्रीकृष्णाला घेऊन येणारा वसुदेवसुद्धा तेवढाच लक्षात ठेवावा. राम कौशल्याचा पुत्र जरूर आहे. राम कौशल्याचा पुत्र जरूर आहे, पण पुत्र वियोगानं तडफडून मेला. तो दशरथ बाप होता हेही विसरता कामा नये. तो दशरथ बाप होता हेही विसरता कामा नये. दाढी वाढलेला चेहरा बापाची काटकसर दाखवतो. स्वतः जुनी फाटलेली पॅन्ट वापरतील. मुलगा सलूनमध्ये, मुलगी ब्युटी पार्लरमध्ये पैसे खर्च करते, पण दाढीचा साबण संपला म्हणून आंघोळीच्या साबणानं दाढी करतो तो बाप असतो. बाप आजारी पडला तरी सहसा दवाखान्यात जात नाही. त्याला सगळ्यांनी सांगावं लागतं, जा दवाखान्यात जा, दाखवा. तो जात नाही, कारण त्याला माहिती आहे दवाखान्यात गेलो तर डॉक्टर सांगणार विश्रांती घ्या म्हणजे रजा आली म्हणजे पगार कमी. महिन्याच्या खर्चाची तोंड मिळवणी करणार कशी? तो सहजासहजी दवाखान्यात जात नाही. ऐपत नसताना मुलांना मेडिकलला, इंजिनिअरिंगला पाठवतात. दर महिन्याच्या 1 तारखेला स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन आपल्याला नसलं तरी चालेल, पण त्याला पहिली मनी ऑर्डर करतात. काही मुलं त्याच पैशानं पबमध्ये पार्ट्या करतात आणि एकमेकांच्या बापाच्या नावानं टिंगल करतात. ज्या घरात बाप जिवंत आहे त्या घराकडे वाकडा डोळा करून पाहण्याची कोणाची हिंमत होत नाही, कारण त्या घरातला कर्ता जिवंत असतो. रस्त्यानं जात असताना आपल्याला ठेच लागली तर आपण आई ग असं आपल्या तोंडातून येतं. पण आपण रस्त्यानं जात असताना अचानक ट्रक आला आणि त्याने करकचून ब्रेक दाबले तर बाप रे असंच आपल्या तोंडातून येतं. छोट्या मोठ्या संकटांना आई चालते, पण मोठमोठी वादळं पेलायची असतील तर बापच आठवावा लागतो.
मंगल प्रसंगी सगळे जण नटून थटून जातात, मयताला बापालाच जावं लागतं. परीक्षेचा रिझल्ट लागल्यावर आई आपल्याला पटकन जवळ घेते, अंजारते, गोंजारते. पण त्याच वेळेला बाजारात जाऊन पेढ्याचा पुडा गुपचूप आणणारा बाप मात्र कोणाच्याच लक्षात राहत नाही, कोणाच्याच लक्षात राहत नाही. आणि म्हणून रात्री आपला मुलगा उशिरा येतो तेव्हा बापसुद्धा जागा असतो. आपल्या मुलाच्या नोकरीसाठी साहेबापुढं लाचार होणारा बाप, आपल्या मुलीच्या स्थळासाठी दारोदार जोडे झिजवणारा बाप खरंच किती ग्रेट असतो नाही. आणि म्हणून आईच्या असण्याला, नीट लक्षात ठेवा हे वाक्य, आईच्या असण्याला आणि तिच्या आई होण्याला बापामुळेच अर्थ आहे, बापामुळेच अर्थ आहे. आणि म्हणूनच आई आणि बाप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आज एवढं पुरे, बाकी नंतर. कार्यक्रम सादर करताना माझ्याकडून एखादा चुकून माकून अधिक उणा शब्द गेला असेल, आपल्या भावना दुखावल्या असतील तर कृपया राग नसावा, लोभ असावा ही विनंती. तेव्हा आपण सर्वांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. तसेच या संस्थेनं माझा प्रयोग ठेवला आणि मला संधी दिली कला सादर करायची, याबद्दल आपले सगळे अध्यक्ष, सगळी कमिटी यांचा मी पूर्ण आभारी आहे. आणि सर्व रसिक, कारण बालगंधर्व म्हणायचे जोहार मायबाप जोहार. अहो कार्यक्रम चांगला असेल पण समोर रसिक नसेल तर काय त्या कार्यक्रमाला किंमत आहे. त्यामुळे रसिक प्रेक्षक महत्त्वाचे. आपल्याला सप्रेंचा सप्रेम नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद सर. उशिरा 2च मिनिटात आपण निरोपाचा कार्यक्रम आवरून घेतो आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो कृपया व्यासपीठावर यावं आणि सप्रे सरांचा आपल्याला सन्मान करायचा आहे. विनायकजी, दत्तवामर काका, गड्डमजी, हे 2 मिनिटात आपण कार्यक्रम आवरतो आहोत. कृपया पटकन. विनोदाला स्थळकाळाचं बंधन नसतं आणि विनोदामध्ये अशी मोठी ताकद असते. विनोदाच्या माध्यमातून आपल्याला प्रबोधनसुद्धा करता येतं. अशा अनेक गोष्टींचा उहापोह या ठिकाणी सप्रे सरांनी केलेला आहे. मनपूर्वक धन्यवाद सर. जवळपास 2.25 तास त्याने आपल्याला मंत्रमुग्ध केलं. व्याख्यानमालेच्या वतीनं आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. सर आपण बसून घ्यावं, पटकन बसा. उशीर होत आहे, जाणीव आहे. मी रोटरी अध्यक्षांना विनंती करतो कृपया त्यांनी थोडक्यामध्ये अभिवादन करावं आणि कार्यक्रमाचा समारोप करावा. रोटेरियन अंबादासजी गड्डम. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित श्रोतेवर्ग, औद्योगिक बँक, सेवक सांस्कृतिक मंडळ आणि रोटरी क्लब MIDC सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 59व्या वर्षाच्या व्याख्यानमालेचे आजचे 5वे पुष्प हास्यकलावंत, प्रसिद्ध हास्यकलावंत श्री प्रकाशजी सप्रे यांनी त्यांचे प्रसिद्ध असे हा एकपात्री प्रयोग सप्रेम नमस्कार हा विषय घेऊन सादर केला आणि आजच्या 5वा पुष्प गुंफलेत त्याने. त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने प्रकाश सरांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. 59 वर्षाच्या या व्याख्यानमालेच्या प्रत्येक वर्षी आम्ही एक विनोदी कार्यक्रम आयोजित करण्याची परंपरा आम्ही जोपासलेली आहे. त्या परंपरेला साजेसा विनोदी कार्यक्रम आज आपणही सादर केलात, त्याबद्दल सर्व श्रोते आणि आयोजकांच्या वतीने मी आपले हार्दिक आभार व्यक्त करतो. प्रकाश सप्रे सर आज आमच्या विनंतीस मान देऊन आपला बहुमूल्य वेळ देऊन आल्याबद्दल मी सर्व श्रोते आणि आयोजकांच्या वतीने त्यांना पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. आणि मी त्यांचा सत्कार करण्यासाठी सोलापूर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष विनायक बिटला यांना विनंती करतो की सरांना सोलापुरी चादर आणि मोमेंटो देऊन सन्मानित करावं.
सोलापूरची सुप्रसिद्ध सुजाता प्रवासी सादरच्या माध्यमातून आपण त्यांचा सन्मान करतो आहोत. आणि सरांना आल्याच आम्ही त्यांना ग्रीन रूममध्ये त्यांनी जो जॅकेट परिधान केलेला आहे ते सोलापुरी चादरीपासून तयार केलेलं जॅकेट आहे. सोलापूर चादरीचं आम्ही ब्रँडिंग करतो आहोत. सोलापूरच्या उद्योगासाठी ही फार महत्त्वाची अशी बाब आहे आणि त्यांनासुद्धा ती फार आवडलेली आहे आणि फार छान दिसते त्यांच्या अंगावर. त्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. तसेच आजच्या या कार्यक्रमाचे स्पॉन्सरर अशोक चक सराफ असोसिएशनचे वतीने केलेले आहे. त्याबद्दल मी त्या स्पॉन्सरर श्री विनायक बिटला, अध्यक्ष विनायक बिटला यांचा सन्मान आमचे रोटेरियन सत्यनारायण गुर्रम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. आणि धन्यवाद. आमच्यावरच मान्यवर आपण आलात आणि आम्हाला खळखळून ठेवलात, त्या ठिकाणी खिनून ठेवलात आणि एक मंत्रमुग्ध करून सोडलात. विनोदाच्या माध्यमातून प्रबोधनाचा पण आपण प्रयोग अतिशय छान आणि उत्तमरित्या या ठिकाणी सादर केला. त्याबद्दल संयोजकांच्या वतीने पुन्हा आपले मनापासून आभार व्यक्त करतो आहे. आणि आजचा हा कार्यक्रम संपला तर मी अध्यक्षांच्या परवानगी जाहीर करतो आहे. धन्यवाद.